असे अनेक मराठी बांधव आहेत की जे घरी बसून काहीतरी करू इच्छितात आणि अनेक मराठी बांधवांना ब्लॉगिंगच्या बाबतीत खूप डिटेल म्हणजे एकदम डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे आणि त्याच्यावरून आपण करिअर करायचं जे काही स्वप्न बघताय तर त्या स्वप्नांच्या बाबतीत त्यांचं कधीच जुळत नाही आहे किंवा ते पुढे जात नाही. त्याचा प्रकार असं होतो आहे की आपण काहीतरी करायचं म्हटलं तर आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात. पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद आहे, कारण ब्लॉगिंगच्या बाबतीत अनेक लोक ज्यांचं तुम्ही नाव घेताय ते अनेक लोक अनेक चांगल्या पद्धतीचे पैसे कमवत आहेत. तर ब्लॉगिंग हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्याद्वारे घरी बसून लाखो रुपयाची कमाई करता येते. मग ते मी करू शकतो का किंवा आपण करू शकतो का ह्या विचारातच आपण तिथेच एक पाऊल माघारी घेतो किंवा जरी पुढे घेतलं तरी कुठल्या तरी एखाद्या स्टेजवरती येतो आणि तिथे थांबून जातो. पण मित्रांनो, ब्लॉगिंग हा एक असा क्षेत्र आहे की जिथे संयम आणि कष्ट ह्या दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवलात तर नक्कीच तुम्ही सक्सेस होता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ब्लॉगिंगचा कोर्स सांगणार आहे. मी फक्त कोर्स सांगणारच नाही आहे, तर मी तुम्हाला प्रॅक्टिकलीसुद्धा ब्लॉगिंगमध्ये पोस्ट कसे लिहायचे, ब्लॉगिंगमध्ये आपण एक ब्लॉग साईट डिझाईन कसं करू शकतो, ब्लॉगिंगचे प्रकार किती आहेत, ब्लॉगिंग करायला किती वेळ लागतं, सक्सेस होण्यासाठी आपण पैसे कमवण्यासाठी किती वेळ लागतं, असे बरेच प्रश्न आहेत की त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला हा पूर्ण कोर्स बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे. आणि हा कोर्स मोठा तर होणारच आहे, कारण या कोर्समध्ये मी जी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे ती मराठीच्या कोणत्याही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटणार नाही आहे, याची गॅरंटी सांगतो. कारण हा जो पूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी खूप मेहनत घेतली आहे आणि 100% मी याच्यावरती खूप प्रयत्न करून याच्यामध्ये मी तुम्हाला वेळ देतो आहे की हे तुम्ही ब्लॉगिंग असं शिका म्हणून. तर ब्लॉगिंग शिकण्या अगोदर ब्लॉगिंग आहे काय हे खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आहे. अगोदर मी ब्लॉगिंगबद्दल सांगतो, नाहीतर तुम्हाला वाटायचं की ब्लॉगिंग वगैरे असेल काहीतरी मार्केटिंगचा भाग वगैरे तर आपण ते काही करू शकत नाही असं आपण निगेटिव्ह जातो. पण पहिल्यांदा ब्लॉगिंग म्हणजे ऐकून घ्या की जसं आता एक यूट्यूब चॅनलवरती तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघताय तर एखाद्या असे अनेक यूट्यूब चॅनल आहे की ज्या यूट्यूबद्वारे तुम्ही जे व्हिडिओ बघताय तुम्ही एक व्ह्यूज देताय व्हिडिओजला, त्याच पद्धतीने जो यूट्यूबवरती व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओ बनवलेल्या व्यक्तीला यूट्यूबर म्हणतात आणि तो यूट्यूबर पैसे कमवतो. हे तर तुम्हाला माहीत असेल. त्याच पद्धतीनं यूट्यूबर म्हणजेच एक ब्लॉगर हा काय असतो की तो एक लिखाण करत असतो. जसं यूट्यूबवर व्हिडिओ बनवलं जातं तसं आपण एक लिखाण करतो. आता आपण ज्यावेळेस एखाद्या गुगलच्या डॅशबोर्डवरती जातो आणि आपल्याला माहीत असलेली इन्फॉर्मेशन्स आपण ज्यावेळेस सर्च करतो त्यावेळेस मात्र आपण सर्च केलेली इन्फॉर्मेशन्स आपल्याला वाचनाच्या स्वरूपात जे काय भेटतं ते म्हणजे तुमचं ब्लॉगिंग असतं. जसं व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आता ब्लॉगिंग म्हणजे काय हे पूर्णपणे कोर्स एक्सप्लेन करतो आहे. पण काही लोकांना वाचनाची आवड असते किंवा वाचनामध्ये ते कुठे अडले तर ते समजून घेण्याची कॅपॅसिटी त्यांची असते. मग ते काही लोक लिहित असतात तर लिखाणामध्ये तिथून ते ब्लॉगिंग म्हणजे ते वाचन करत असतात, म्हणजेच ते ब्लॉगिंग असतं. आता हे ब्लॉगिंगवरून पैसे कसे कमवले जातात, आता यूट्यूबवरून तर पैसे कसे कमवले जातात हे अनेक लोकांना माहीत नाही आहे, तरीसुद्धा सांगतो. यूट्यूबवरून एक ॲडसेन्सच्या प्रोग्रामद्वारे पैसे कमवले जातात. त्याच पद्धतीनं ब्लॉगिंगमध्ये सुद्धा ॲडसेन्सच्या प्रोग्रामद्वारे पैसे कमवले जातात. ज्यावेळेस तुम्ही वाचन करताना तुमच्या ब्लॉग्समध्ये ॲड्स लावले जातात आणि त्या ॲड्सचे पैसे जर त्या ॲड्सला तुम्ही क्लिक केले किंवा तुम्ही ब्लॉगला वाचत राहिलात तर त्याला इम्प्रेशननुसार ते पैसे मिळत असतात. आता हे ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्हाला लिखाणाची आवड आहे आणि तुम्ही रोज 2-3 ब्लॉग्स एक क्वालिटीवाले ब्लॉग पोस्ट करता नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होता. आता मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीत तर मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणारच आहे. पण ब्लॉगिंगचा एक विषय कसा निवडायचा, मग आम्ही ब्लॉगिंगला सुरुवात कशी करायची, त्यासाठी काय काय लागणार आहे सर्व काही सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉनसुद्धा दाबा आणि व्हिडिओला लाईक करू शकता. जर आता नाही लाईक करायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा. त्यानंतर आपण ब्लॉगिंगच्या बाबतीत पूर्ण इन्फॉर्मेशन्स घेऊया. तर मित्रांनो, माझं नाव आहे संदीप पाटील. मी आहे ब्लॉगर, यूट्यूबर, त्यानंतर फ्रीलान्सर, ॲफिलिएट मार्केटिंग त्याच बाबतीत आणि मी एक बिझनेसमनसुद्धा आहे.
तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की एक ब्लॉगिंग म्हणजे काय. पहिल्यांदा ब्लॉगिंग काय समजून घ्या. ब्लॉगिंग म्हणजे आपण लिखाणाचं कौशल्य जे तुम्हाला लिखाणाच्या स्वरूपात तुम्ही लिहिता. आता मला परवाच एक कमेंट आलं होतं. कमेंटमध्ये मला असं विचारलं होतं की सर मी एक UPSC MPSCची तयारी करतो आहे, तर मला माझ्याकडे लिखाणाची आवड खूप आहे, त्याच्यामुळे मला ब्लॉगिंग करायचं आहे, जेणेकरून माझा अभ्यासामध्ये मला तो फायदेमंद व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर मला थोडेसे 4 पैसेसुद्धा त्यावरती कमवता यायला पाहिजे, थोडंसं नॉलेजसुद्धा गेन करता यायला पाहिजे. खूप चांगली आयडिया आहे. तुला खूप शुभेच्छा. तर आत्ता मी सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे. पहिल्यांदा ब्लॉगिंग करायचं असेल तर एक असा विषय निवडायचा आहे की ज्या विषयामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात. जसं की आज एक UPSC MPSC करणारा व्यक्ती जर जनरल नॉलेजमध्ये इंटरेस्टेड असेल, एखाद्या शासनाच्या अनेक योजनाबाबतीत, शासनाच्या अनेक भरती बाबतीत किंवा शासनाच्या अनेक धोरणे निघतात किंवा नवीन काहीतरी जनरल नॉलेज असतं त्याच्या बाबतीत जर इन्फॉर्मेशन देणार असेल तर ते सुद्धा एक ब्लॉगिंगचा एक विषय झाला. याच पद्धतीने समजा जर तुम्ही कशामध्ये एक्सपर्टीज आहात त्याच्यावरती तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. आज मी समजलं की मी आज खूप एक्सपर्ट आहे माझ्या टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे मी एक प्रोडक्ट बनवलं आहे आणि त्या प्रोडक्टच्या बाबतीत मला भरपूर सारं नॉलेज आहे आणि ते प्रोडक्ट्स मला मार्केटमध्ये विकायचं आहे. तर तुम्ही एक मार्केटिंगच्या स्वरूपात सुद्धा ब्लॉगिंगला बघू शकता. याशिवाय आज तुम्ही एक जिममध्ये कामाला जात आहे, तर तुम्ही जिममध्ये कामाला गेल्यानंतर तिथंसुद्धा तुम्ही तिथलासुद्धा एक फिटनेस, आपण एक स्वतःच्या आरोग्याबाबतीत जर एखादं इन्फॉर्मेशन्स देणारं ब्लॉग जर तुम्ही लोकांना दिलात तर नक्कीच तो सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. याच व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी बऱ्याच असे प्रश्न आहेत, बरेच असे आहेत जे मी तुम्हाला एक सेपरेट असा व्हिडिओ दिला होता ज्यामध्ये मी 25 असे टॉपिक सांगितले होते की त्याद्वारे तुम्ही ब्लॉग लिहू शकता. तर एक टॉपिक असा सिलेक्ट करायचा की ज्याच्याद्वारे तुम्हाला जर मी झोपेतून जरी उठून विचारलं की अरे ह्याच्या बाबतीत माहिती सांग, तर तुम्हाला तसे 100 पोस्ट किंवा तुम्हाला त्यामध्ये भरपूर बोलता यायला पाहिजे किंवा लिखाण करता यायला पाहिजे, तर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होता. हा तुमची पहिली पायरी आहे. दुसरी गोष्ट आहे की ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला मेन काय लागतं की पहिल्यांदा तुम्हाला एक डोमेन लागतो आणि हॉस्टिंग लागतो. आता हे कशासाठी लागतं, तुम्हाला एक वेबसाईट डिझाईन करावं लागतं. आता डोमेन काय आहे, हॉस्टिंग काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. या अगोदरसुद्धा माझे जर तुम्ही 2 व्हिडिओ बघितला असाल तर ते ठीक आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की डोमेन म्हणजे एक वेबसाईटचं नाव ज्या नावावरती तुम्ही ब्लॉगिंग करताय. आज तुम्ही जनरल नॉलेजचं एखादं generalknowledge.com नावाचं एक तुम्ही ब्लॉगिंग घेतलात आणि जनरल नॉलेजचे काही प्रश्न उत्तरं जर तुम्ही त्या लिखाणाच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवत असाल तर generalknowledge.com म्हणून हा तुमचा डोमेन झाला. तर हा डोमेन जर तुमचा अवेलेबल असेल तर तुम्ही तसं डोमेन घेऊ शकता आणि ते विकत घेण्यासाठी तुम्हाला थोडेसे चार्जेस लागतात. ते चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जावं लागतं हॉस्टिंगला. आता हॉस्ट काय आहे, तुम्ही डोमेन जर विकत घेतले, त्या डोमेनवरती त्या वेबसाईटला नाव दिलं आणि त्या वेबसाईट तुम्ही फुल तयार केलेला आहे तुमचं वेबसाईट त्या डोमेनवरती आणि त्या वेबसाईट तुम्हाला जर हॉस्ट करायचा असेल, म्हणजेच तुम्हाला तो वेबसाईट लाईव्ह करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा वेबसाईट जरी तो डोमेन जरी टाकला, म्हणजे तुमचा generalknowledge.com हा जरी डोमेन कोणी गुगलवरती टाकला तर गुगलवरती टाकल्यानंतर गुगलवरती तुमचा पेज ओपन होईल. पण पेज ओपन होण्यासाठी तुम्हाला कुठे जर तुम्ही हॉस्ट केलात, म्हणजेच तुम्ही तो वेबसाईटला कनेक्ट करावं लागतं. तो वेबसाईटला कनेक्ट करणं म्हणजे एक सर्व्हिस प्रोव्हाइड असते, जी एक PC असते, लाईव्ह PC असते, त्याला बोलतात हॉस्टिंग. आणि ह्या हॉस्टिंगवरती आपण हा लाईव्ह करावं लागतं. आता डोमेन मिळालं आणि हॉस्टिंगचे पण काही चार्जेस असतात. काही हॉस्टिंग प्रोव्हायडर कंपन्या असतात की जे डोमेन्स इन्क्लूड करून देतात. तर हॉस्टिंग कोणतं घ्यायला पाहिजे, डोमेन कोणतं घ्यायला पाहिजे त्या बाबतीत तर मी तुम्हाला माहिती देणारच आहे. प्रॅक्टिकल माहिती तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारच आहे, कारण खूप छान असं मस्त असं व्हिडिओ होणार आहे हा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप काही शिकणार आहात. कंप्लीट ब्लॉगिंगचा कोर्स शिकणार आहात. त्याच्यामध्ये थोडंसुद्धा मी कॉम्प्रोमाइज नाही करणार आहे. सर्व काही गोष्टी एकदम बारकाईने शिकवणार आहे. तर चला आपण जाऊया पहिल्यांदा आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि तिथे मी तुम्हाला सांगतो की आपण डोमेन कसं परचेस करायचं, हॉस्टिंग कसं परचेस करायचं, ब्लॉगिंगचे पोस्ट कसे लिहायचे, पेजेस कसे क्रिएट करायचे, त्यानंतर आपल्या वेबसाईटची आपण डिझाईन कशी करायची आणि गुगल ॲडसेन्सला परमिशन्स घेऊन आपण ब्लॉगिंगद्वारे पैसे कसे कमवायचे. तर हे आपण पैसे कमवण्यासाठीच करतो आहे. तर आपण किंवा काही इन्फॉर्मेशन्स किंवा तुम्हाला नॉलेज वाढवण्यासाठी करताय तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल. तर चला वेळ न घालवता जाऊया आपण आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर. मित्रांनो, सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही तुमच्या या डॅशबोर्डवरती याल, ज्यावेळेस तुम्ही गुगलच्या ड्युडलवरती याल, इथे तुम्ही सर्च करा GoDaddy. आता GoDaddy हा तुमचा हॉस्टिंगरचा डोमेन प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. डोमेन जो तुम्ही विकत घेऊ शकता. जसं की आता इथं डोमेन्स तर GoDaddyचा हा आहे. तर इथं तुम्ही क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही
तुम्हाला जो डोमेन हवा आहे, जसं की तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव आहे किंवा तुम्ही जे काही विषय निवडला त्या विषयाचा विषय कसा निवडायचा या बाबतीत माझा व्हिडिओ ऑलरेडी आहे, तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये मी 25 टॉपिक सांगितलेले आहेत. तर डोमेन निवडताना तुम्हाला तुमचं काय करायचं आहे, इथे तुम्हाला टाईप करायचं आहे कोणता डोमेन्स तुम्हाला घ्यायचा आहे. जसं मी म्हटलं की generalknowledge.coms general.com. आता हा जर डोमेन असेल तर इथे सर्च डोमेन नावाचा ऑप्शन्स आहे, तो तुम्ही पाहू शकता. ह्या सर्च डोमेन नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही इथे काय करू शकता, इथे तुम्ही क्लिक करू शकता. तर मी इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा असा एक डॅशबोर्ड ओपन होईल आणि इथे generalknowledge.comची जी प्राईज आहे ती ही प्राईज आहे 73,33,000 इतकी प्राईज आहे. म्हणजे हे डोमेन्स खूप महाग आहे. तर इतकं डोमेन्स आपण घेऊ शकत नाही महागाचं. तर इथं तुम्हाला काय करा, .comच्या ठिकाणी तुम्ही .in टाका. आता .com म्हणजे कमर्शियल, .in म्हणजेच तुमचा इंडियामधला, म्हणजे तुम्ही इंडिया जर करत असाल तर इंडियासाठी तुम्ही करू शकता. जर तुम्ही इंग्लिशमध्ये ब्लॉग लिहिणार असाल तर ऑल ओव्हर इंडियासाठी तुम्ही .com परचेस करा. पण .comसाठी तुम्हाला जो डोमेन्स तुम्हाला स्वस्तात वाटतो तो तुम्ही परचेस करा. आता मी इथे generalknowledge.in मी याला क्लिक करतो आणि हे चेक करतो हा अवेलेबल आहे का. तर हे सुद्धा कोणीतरी घेतलं आहे generalknowledge.in. तर हा डोमेन अवेलेबल आहे बघा, generalknowledge.in. त्यानंतर generalknowledgeforyou.com, generalknowledgelife.com, club.com. तर तुम्ही इथं जर हा डोमेन्स तुम्हाला नसेल तर तुम्ही काय करा की मी काढून टाकतो, generalknow.com.in च्या ठिकाणी मी .com चेक करतो. तर हे चेक करतो की ह्याच्यामध्ये हा डोमेन्स अवेलेबल आहे का. तर हा डोमेन अवेलेबल आहे. जनरल नो म्हणजे जनरली जी माहिती आहे ते तुम्हाला माहीत आहे असं त्याचा अर्थ होतो. तर मेक इट युअर्स, तर तुम्ही मेक इट युअर्स करा आणि इथून अशा पद्धतीने तुम्ही डोमेन्स परचेस करू शकता. आणि इथे काय आहे की डोमेन्स परचेस करायला तुम्हाला इथं जर समजा तुम्ही नेक्स्ट केलात तर इथं तुम्हाला पेमेंट ऑप्शन्स येतात. तर तुम्हाला पेमेंट ऑप्शन्स करण्यासाठी आता तुम्हाला इथं फुल डोमेन प्रोटेक्शन सुरुवातीला हे तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर इन्क्लूड विथ डोमेन्स, त्याच्यानंतर प्रोफेशनल ईमेल, नो थँक्स हे तुम्हाला दिसेल. आणि त्यानंतर तुम्ही इथं कंटिन्यू टू कार्ट इथं तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे तुमचं एक ऑप्शन्स भेटेल, ज्या ऑप्शन्सद्वारे तुम्ही इथे डोमेन परचेस करू शकता. बघा इथं 3 वर्षासाठी तुम्ही जर डोमेन परचेस करायचं असेल, इथं फुल डोमेन प्रोटेक्शन आहे, हे मी ऑफ करतो. त्यानंतर 3 वर्षासाठी तुमचं डोमेन जर बुक करायचं असेल तर 2,599 फक्त डोमेनसाठी लागतात. तर मला 1 वर्षासाठी बुक करायचं असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला जो 949 रुपये लागतात. आणि जर .in घेत असाल तर 600-700 रुपये तुम्हाला त्या डोमेनवरती खर्च होतात. आय एम रेडी टू पे करा. तुमचं पे तुम्ही गुगलच्या क्रेडिट कार्ड किंवा जो तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर तो क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा तुम्ही जीपे किंवा UPI वगैरेनी तुम्ही पेमेंट करा आणि त्यानंतर हे तुम्ही करा ज्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतो. दुसरी गोष्ट आहे आता हॉस्टिंगर आहे. समजा आता हॉस्टिंगर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हॉस्टिंगर घेण्यासाठी मी तुम्हाला काय एक लिंक दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या माझ्या ह्या कोणत्याही एखाद्या व्हिडिओवरती जाल तर व्हिडिओवरती गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इथे कोणत्याही व्हिडिओमध्ये जर समजा या व्हिडिओच्या लिंकमध्ये सुद्धा मी इथं डिस्क्रिप्शन्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. तर इथे समजा हा एक व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही ओपन केलात तर ओपन केल्यानंतर तुम्ही इथे काय करा, खाली इथे आलात तर या डिस्क्रिप्शन्समध्ये तुम्हाला इथं हॉस्टिंगर विकत घेण्यासाठी एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही कॉपी करून तुम्ही लिंक ओपन करू शकता किंवा तुम्ही इथूनच तुम्ही कॉपी करा, इथून एक लिंक ओपन होईल. आता हे लिंक ओपन झाल्यानंतर तुम्ही काय करा की इथे जो काही तुमचा हॉस्टिंगरचा प्लॅन आहे, जसं आता बघा इथं मी खाली आल्यानंतर तुम्ही इथे 4 ऑप्शन्स आहेत. एक सिंगल आहे, एक प्रीमियम आहे, बिझनेस आणि क्राऊड आहे. तर इथे समजा हा एक प्लॅन तुम्ही चूज केलात तर तुम्ही इथे एकच वेबसाईट बनवू शकता. इथे 10,000 व्हिजिट्स मंथली आहेत. इथे 100 वेबसाईट बनवू शकता. तर 25,000 व्हिजिट्स मंथली आहेत. 100 GB NVB स्टोरेज आहे. तर अशा पद्धतीचं प्री बिल्ट टेम्पलेट्ससुद्धा तुम्हाला इथे मिळतात. तर फ्री ईमेल्स आहेत. त्यानंतर वर्डप्रेस ऑटो अपडेट आहे. फ्री डोमेनसुद्धा तुम्हाला एक डोमेनसुद्धा या प्राईजमध्ये मिळतं आणि या प्राईजची किंमत आहे 129 रुपये पर मंथ. आणि हे चार्ज करतात तुम्हाला 1 वर्ष मिनिमम तरी किंवा तुम्हाला 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं. जर तुम्ही खरंच सिरियसली या ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये करिअर करणार असाल तर हॉस्टिंगर 2 वर्षाचं 3 वर्षाचं घ्यायला हरकत नाही आहे. प्रीमियमसोबत गेलात तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जर बिझनेससोबत गेलात तर इथे तुम्हाला 100 वेबसाईट हे बनवता येतील. 200 GBचं तुम्हाला हे आहे.
जर तुम्हाला कोणाला वेबसाईट बनवून द्यायची असतील, तुम्हाला काय करायचं असेल, शिकायचं असेल, तर तुम्ही हा प्लॅन घेऊ शकता. पण मी तुम्हाला रिकमेंड करेन तुम्ही हा जरी प्लॅन घेतलात तरी तुम्ही याच्यामध्ये सक्सेस व्हाल. ह्या बघा, हा प्लॅन जरी घेतलात तरी. तर तुम्ही काय करा की या ठिकाणी चूज अ प्लॅन नावाचा ऑप्शन आहे, या चूज नावाच्या प्लॅन नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला काही मी इथे डोमेन्स घेण्यासाठी पहिल्यांदा फक्त जो लिंक दिला आहे तो लिंकलाच क्लिक करून तिथे जावा. तिथे तुम्हाला एक डिस्काउंट कोड मी देतो. जसं की आता इथं पहा, चेक युअर ऑर्डर्स. तर 1 मंथसाठी जर तुम्हाला 599 रुपयाला, 1 मंथसाठी तर तुम्ही घेऊच नका. इथे चेक युअर ऑर्डर्स 12 मंथसाठी 219 रुपये आणि 48 मंथचं म्हणजे जर तुम्ही 4 वर्षाचं जर तुम्ही हे प्लॅन बुक केला तर तुम्हाला 129 रुपये पर मंथप्रमाणे मिळेल. मग तुम्ही 4 मंथचं करा किंवा जर तुम्ही इतकं नाही पे करू शकत असाल तर 2 वर्षासाठी बुक करत असाल तर 24 मंथसाठी 179 रुपये तुम्हाला पे करावं लागतं आणि फ्री डोमेन फॉर फर्स्ट इयर म्हणजे एक वर्षासाठी तुम्हाला डोमेन फ्री असेल हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला डोमेन परत GoDaddyवरती जाऊन घ्यायची गरज नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला 12 मंथसाठी 219 रुपयाचं इथे तुम्हाला भेटतं. तर हे 219 रुपयाचं तुम्ही जर फक्त एका वर्षासाठी ट्राय करणार असाल तर तुम्ही हे घेऊ शकता आणि फर्स्ट इयरसाठी तुम्हाला हा डोमेन्स पण फ्री आहे. समजा मी आता हाच फक्त प्लॅन घेतो, त्याच्यानंतर तुम्ही इथं गुगलवरती आलो आणि मी इथे माझ्या अकाउंटनी मी लॉग इन करून घेतलं. तर तुम्ही तुमच्या अकाउंटनी इथे लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही हॉस्टिंगरचा जो काही आहे कोड तुम्हाला तो ओपन होईल. जसं की आता इथं मी आल्यानंतर पहा, तुम्हाला तुमचे इथे सर्व डिटेल्स वगैरे भरावे लागतात आणि भरल्यानंतर तुम्हाला UPI, पेपाल किंवा जीपेनी तुम्ही हे पेमेंट करू शकता. पेमेंट करायचं ऑप्शन्स पण तुम्हाला इथे भरपूर काही तुम्हाला इथे दिलेले आहेत. जसं की UPI आहे, पेपाल आहे, या सर्वांनी तुम्ही पेमेंट करू शकता किंवा तुम्ही जीपेनी पेमेंट करू शकता. जीपेला क्लिक केलात तर जीपेला तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. जसं की नाव लिहायचं तुमचं, लास्ट नेम म्हणजे सरनेम लिहायचं आहे, त्यानंतर फोन नंबर वगैरे द्यायचं तर देऊ शकता. तुमची कंट्री आणि तुमचं स्टेट वगैरे देऊन तुम्ही इथे पाहू शकता. तर 3101 रुपयाला तुम्हाला इथे 3101 रुपयाला म्हणजे 3000ला तुम्हाला हा डोमेन्स येतो आणि तोही एका वर्षासाठी. तर त्यासोबत डोमेनसुद्धा फ्री आहे आणि याच्यावरती तुम्ही 100 वेबसाईटसुद्धा होस्ट करू शकता. आता याच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की हॅव अ कुपन कोड. तर इथं तुम्ही काय करा की एक डिस्काउंट कुपन कोड मी तुम्हाला देतो. इथं तुम्ही क्लिक केलात तर एक डिस्काउंट 7 नावाचा कुपन कोड तुम्ही ॲड करा आणि इथे तुम्ही ॲप्लाय करा. ॲप्लाय केल्यानंतर पहा की काही चेंजेस होतं का. तर ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला डिस्काउंट 7 कोड हा माझा कोड आहे. ह्या कोडला तुम्ही ॲप्लाय केल्यानंतर तुमची जी किंमत आहे ती 2883मध्ये तुम्हाला विथ डोमेनसुद्धा तुम्हाला हे भेटतं. त्याच्यानंतर तुम्ही सबमिट सेक्युअर पेमेंट हे क्लिक करा आणि तुम्ही हे डोमेन्स हे हॉस्टिंग विकत घ्या. हॉस्टिंग विकत घेतल्यानंतर बघा तुम्हाला 65% डिस्काउंट पण आहे, ज्याची ॲक्च्युअल प्राईस किती आहे 7188 आणि त्याच्यामध्ये डोमेन नेम म्हणजे डोमेन पण तुम्हाला 750 रुपयाचं डोमेन फ्री आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट पण आहे आणि सध्या आता हे ऑफर चालू आहे. लवकरात लवकर जर तुम्हाला डोमेन घ्यायचं असेल हॉस्टिंग घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हॉस्टिंग घेऊ शकता. हे सर्व केल्यानंतर तुम्ही आता हॉस्टिंगर घेतल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस हॉस्टिंगच्या पेजवरती जाल त्यावेळेस तुम्ही तिथे वेबसाईट कसं आपण कनेक्ट करू शकतो किंवा वेबसाईट आपण कसं बनवू शकतो या बाबतीत मी तुम्हाला माहिती देतो. एक नवीन वेबसाईट आपण कसं क्रिएट करायचं असतं. तर हे तुम्ही डोमेन घेतलात तर समजा तुम्ही GoDaddyवरून डोमेन घेतलात तर डोमेन आणि हॉस्टिंग एकमेकांना तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा तुमच्याकडे जर हॉस्टिंग असेल तर तुम्ही हॉस्टिंगवरतीच तुमचा जो काही डोमेन आहे तो डोमेन रजिस्टर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता. आता मला काय करायचं आहे, मी इथे आल्यानंतर पहा मी आता माझ्या जो वेबसाईट आहे जसं की आता मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर मी आता इथे हॉस्टिंगर टाईप करतो. जिथे माझे ऑलरेडीज मी डोमेन आणि हॉस्टिंग खूप सारे घेऊन ठेवलेले आहे त्यामुळे मी पुन्हा आता डोमेन आणि हॉस्टिंग घेऊ शकणार नाही आहे. तर मी इथे आल्यानंतर माझा हा डोमेन आणि हॉस्टिंगचा हा एक पेज असा ओपन झाला माझा. मी ते लॉग इन करतो पहिल्यांदा. तुम्हालासुद्धा लॉग इन करायचं. ज्यावेळेस तुम्ही एक हॉस्टिंगर विकत घ्याल, विकत घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो काही जीमेल ID आहे त्या जीमेल IDच्या अकाउंट्समध्ये ऑटोमॅटिक गेलेला असतो. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे असं एक डॅशबोर्ड ओपन होतं आणि इथून तुम्ही तुमचा जो गुगलचा जो कोड आहे इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही हा हॉस्टिंगरचा हा पेज असा ओपन करायचा आहे. इथे ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे वेबसाईट नावाचा ऑप्शन्स आहे. या वेबसाईट नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करून तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती जाऊ शकता. तर माझा ॲक्च्युली या ठिकाणी आहे
जो मी मेल आय डी आहे त्या मेल आय डी मी आता परत एकदा ओपन करतो. आता बघा मी इथे आलो तर हॉस्टिंगरला तुम्हाला हे असं दिसेल. तर इथं मी लॉग इन करतो आणि माझ्या ज्या जीमेल आय डीनी माझं जिथे आहे त्याच मेल आय डीनी तुम्ही इथे लॉग इन करून घ्या. इथे आल्यानंतर पहा इथे मी वेबसाईटवरती जातो आणि माझे असे भरपूर सारे वेबसाईट्स आहेत की ज्या ठिकाणी हे सर्व मी वेबसाईट डिझाईन केलेलं आहे. तर या ठिकाणी ऑलरेडी काही वेबसाईट्स असतात की ई कॉमर्सची वेबसाईट्स तुम्ही बनवू शकता, काही तुम्ही स्टॅटिक वेबसाईट बनवू शकता, काही तुम्ही ब्लॉगिंगचे वेबसाईट बनवू शकता. आता ब्लॉगिंगची वेबसाईट मेन म्हणजे आपल्याला ब्लॉगिंगच शिकायचं आहे. त्यासाठी तुम्ही डोमेन घेतलात, हॉस्टिंग घेतलात, एकमेकांना कनेक्ट केलात. आत्ता तुम्हाला मी सांगतो बघा, ब्लॉगिंग दोन प्रकारचे आहेत. एक तर तुम्ही फ्री प्लॅटफॉर्म यूज करू शकता गुगलचा, त्याला ब्लॉगर म्हटलं जातं आणि तो ब्लॉगर कसा असतो ते पण मी तुम्हाला दाखवतो. नवीन डॅशबोर्डवरती गेल्यानंतर तुम्ही ब्लॉगर टाईप करा. ब्लॉगर टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल blogger.com आणि तुम्ही इथे जर ओपन केल्यानंतर तुम्हाला क्रिएट अ युनिक अँड ब्युटिफुल ब्लॉग असं येईल. हे तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला असं एक डॅशबोर्ड येईल की क्रिएट अ ब्लॉग्स वगैरे म्हणून. तुम्हाला तिथं नाव वगैरे देऊन तुम्ही एक ब्लॉग असं तयार करू शकता. इथे तुम्हाला पोस्ट लिहू शकता, कमेंट्स करू शकता, अर्निंग करू शकता. जर याच्या बाबतीत जर तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती घ्यायची असेल, डिटेलमध्ये जर तुम्हाला ब्लॉगिंगचा पूर्णपणे इन्फॉर्मेशन्स जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही माझा एक दुसरा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी संपूर्णपणे 1 तासामध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंग शिकवलेलं आहे. 4 व्हिडिओ आहेत ते ॲक्च्युली पार्ट्समध्ये, पण मी तुम्हाला खूप बारकाईने हा ब्लॉगिंगच्या पूर्णपणे इन्फॉर्मेशन्स दिलेला आहे. तर आता यावरती ब्लॉगिंग करणं योग्य राहतं की तुम्ही एक डोमेन आणि हॉस्टिंग घेऊन ब्लॉगिंग करणं योग्य राहतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला ब्लॉगिंग शिकायचं असेल तर तुम्ही एक ब्लॉगरवरून एक पहिल्यांदा प्लॅटफॉर्म सुरू करू शकता. तुम्ही एक तयार करू शकता, अगोदर ब्लॉगर वगैरे तुम्ही तयार करू शकता की मी ब्लॉगरवरती करू शकतो. जसं की इथे सुद्धा पेजेस बनवणे म्हणा, पेजेस क्रिएट करण्यासाठी हे कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस हे वगैरे हे सर्व आपल्याला पेजेस क्रिएट करायचे आहेत आपल्या वर्डप्रेसमध्ये सुद्धा, म्हणजे आपण हॉस्टिंग घेऊन सुद्धा. आता एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगरवरती म्हणजे ब्लॉगिंगच्या याच्यावरती जाता blogger.com तिथे तुम्ही पेजेस क्रिएट करू शकता अबाउट अस. जसं आता पेजेस क्रिएट करायचं आहे तर न्यू पेज म्हणून ऑप्शन्स आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे नवीन पेज क्रिएट करू शकता, टायटल देऊ शकता, इथे टायटल देऊ शकता. पेजेस कसे क्रिएट करणार ते मी आता पुढे येणाऱ्या म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण याचा जर कोर्स तुम्हाला करायचा असेल तर ब्लॉगरचा पूर्णपणे व्हिडिओ मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो तुम्ही पाहून घ्या. आता हे ब्लॉगर्स इथे तुम्हाला जास्त ट्रॅफिक मिळत नाही आहे किंवा इथे तुम्हाला ॲडसेन्सची परमिशन्स मिळणं थोडंसं कठीण आहे. तुम्हाला रेग्युलर खूप इथे मेहनत घ्यावी लागते आणि हा गुगलचा फ्री प्लॅटफॉर्म असल्यामुळे हा खूप जास्त सेक्युअर नाही आहे. हे सर्व प्रश्न असल्यामुळे आपण डोमेन आणि हॉस्टिंग घेतो आणि वर्डप्रेसमध्ये आपण ब्लॉगिंग शिकतो. आता अनेक लोकांना असा प्रश्न आहे की मी लगेच इन्व्हेस्ट करू शकत नाही, जसं की मी डोमेनवरती इतके पैसे नाही देऊ शकत, हॉस्टिंगवरती इतके पैसे नाही देऊ शकत, म्हणजे माझे 2-3 हजार रुपये पण मी आता खर्च नाही करू शकत, तर मला ते फ्रीमध्ये शिकता येतं का हॉस्टिंग म्हणजे वर्डप्रेस, असे खूप जणांचे प्रश्न असतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तसंसुद्धा फ्रीमध्ये शिकता येतं. त्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ दिलेला आहे की तुम्हाला एक वर्डप्रेस तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं तुमच्या PC-वरती किंवा लॅपटॉपवरती. मग हे वर्डप्रेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करता येतं आणि तुमचा जो PC आहे तो तुम्हाला एक लोकल हॉस्ट म्हणजे एक लोकल सर्व्हर म्हणून तो काम करतो आणि तुम्ही एक प्रोजेक्ट तयार करू शकता. त्यासाठी सुद्धा तुम्हाला डोमेन घ्यायची गरज नाही, तो तुम्ही कनेक्ट करून तुम्ही परफेक्ट असं म्हणजे ब्लॉगिंग शिकू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर लाईव्ह करायचं असेल तुमचा जो वेबसाईट आहे तर तुम्ही नंतर पण लाईव्ह करू शकता. पण बेस्ट आहे जर तुम्ही सिरियस असाल की ब्लॉगिंग मला शिकायचं आहे करायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल की डोमेन आणि हॉस्टिंग घ्या आणि पुढे करिअर करा. डोमेन आणि हॉस्टिंग कसं घ्यायचं आहे त्या बाबतीत मी तुम्हाला व्हिडिओ कम्प्लिटली दिलेला आहे. तर चला आपण पुन्हा इथे येऊया आणि इथे आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की आता समजा मला एक तुमचा जो काही वेबसाईट आहे, आता तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे ॲड वेबसाईट नावाचं ऑप्शन्स दिसेल, कारण माझे इथे ऑलरेडी भरपूर सारे इथे डोमेन वगैरे तुम्हाला इथे दिसत असतील की ते ऑलरेडी खूप सारे आहेत त्यामुळे ते तसं दिसतात. तर मी इथे काय करतो की ॲड वेबसाईट नावाला मी इथं क्लिक केलं तर इथे ऑप्शन्स येत आहेत. बघा काय ऑप्शन्स येत आहेत, वर्डप्रेस, हॉस्टिंगर वेबसाईट बिल्डर, त्यानंतर मायग्रेट वेबसाईट. तर मला काय करायचं की वर्डप्रेसला क्लिक करायचं आहे आणि आता बघा माझ्याकडे एक डोमेन्स आता माझ्याकडे अजिबात नाही आहे किंवा माझ्याकडे होस्टिंग पण नाही आहे, त्यामुळे मी आता इथे म्हणजे हॉस्टिंग आहे माझ्याकडे, मी त्यावरती वेबसाईट तर लाईव्ह करू शकतो किंवा मी एखादा सब डोमेन्स घेऊ शकतो. सब डोमेन्स पण मला इथे भरपूर मिळतात. तर मायसेल्फ ऑर माय बिझनेस, त्यानंतर फॉर समवन एल्स. आता
कुणासाठी हे तुम्ही वेबसाईट बनवताय? तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तर तुम्ही स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी बनवून देत असाल तर दुसऱ्यासाठी. तर मी स्वतःसाठी बनवतो तर मी स्वतःसाठी. तर इथं नाही तर तुम्हाला हे जरी उत्तर द्यायचं नसेल तर तुम्ही इथं स्किप नावाचा ऑप्शन आहे, इथं ते स्किप करू शकता किंवा नेक्स्ट करू शकता. मी इथे नेक्स्ट करतो. तर तुम्ही एक पहिला भाग भरलात. इथे तुम्ही पासवर्ड टाकू शकता, तुम्ही तुमचं ईमेल टाकू शकता, तुम्ही इथे इंडिया सिलेक्ट करू शकता, हे करू शकता. अदरवाईज तुम्हाला काही करायचं नसेल तर तुम्ही इथे नेक्स्ट करा फक्त. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 5 गोष्टी विचारल्या जातात. व्हॉट टाईप ऑफ अ वेबसाईट डू यू वॉन्ट टू बिल्ड. आता तुम्हाला एक वेबसाईट बनवायची आहे. बघा, ब्लॉगिंग म्हणजे सुद्धा एक वेबसाईटच आहे शेवटी. तर इथे ऑनलाईन स्टोअर म्हणजे तो तुम्हाला एक ई कॉमर्सची वेबसाईट बनवायची असेल तर तुम्ही एक ऑनलाईन स्टोअर, तो सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे की ई कॉमर्सची वेबसाईट कशी बनवायची. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये माझं 100% त्याच्यावरती मी तुम्हाला शिकवणार आहे की एक ई कॉमर्सची वेबसाईट कशी डिझाईन करायची आहे. ते मी तुम्हाला दाखवतो की माझ्याकडे एक आता ऑलरेडी एक वेबसाईट आहे. बघा, हा एक माझा वेबसाईट आहे. तर ह्या वेबसाईटला मी डिझाईन केलेलं आहे. तर हे वेबसाईट तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता आणि खूप सोपं आहे हा. एकदा जर का तुम्ही शिकलात तर तुम्ही एक अर्धा तासामध्ये असा एक वेबसाईट डिझाईन करू शकता आणि त्याला कोडिंगचे नॉलेज वगैरे काही गरज नाही आहे. तर हे ई कॉमर्सची वेबसाईट कशी डिझाईन करायची हे माझे पुढचा व्हिडिओ येणारच आहे. जर व्हिडिओवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण इतके इन्फॉर्मेशन्सवाले व्हिडिओज तुम्हाला मराठीमध्ये कुठे भेटत नाही आहेत. तर मी इथे आलो तर इथे तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारला जातो, व्हॉट टाईप ऑफ द वेबसाईट डू यू वॉन्ट टू बिल्ड. तर ऑनलाईन स्टोअर आहे, ब्लॉग आहे, त्यानंतर पोर्टफोलिओ आहे, त्यानंतर बिझनेस अँड सर्व्हिसेस, त्यानंतर अदर्स. तर इथं मला ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्ही ब्लॉग सिलेक्ट करा. जर तुम्ही ऑनलाईन स्टोअर ई कॉमर्स बनवायचं असेल तर ई कॉमर्स, बिझनेस किंवा सर्व्हिस. जर तुम्हाला वेबसाईट बनवायचं असेल तर तो तुम्ही ते करा, किंवा पोर्टफोलिओ म्हणजे ते जर तुम्हाला एखादा शिकवणीचं जर वगैरे वेबसाईट बनवायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. तर मी इथं ब्लॉग करायचं आहे, मी ब्लॉगला क्लिक करेन आणि मी नेक्स्ट करेन. नेक्स्ट केल्यानंतर मला आता इथे आणखी नेक्स्ट करतो. त्यानंतर इथे एक असे टेम्पलेट्स आहे. तुम्हाला कुठं टेम्पलेट्स हवा आहे का की तुमचं वेबसाईट असं दिसायला पाहिजे, तुमचं वेबसाईट असं दिसायला पाहिजे असं. तर मला हे काही करायचं गरज नाही आहे. मी क्रिएट अ ब्लँक साईट, मी ब्लँक साईट क्रिएट करतो. किंवा तुमची एक वेबसाईट अशी दिसली पाहिजे वगैरे असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करा, सिलेक्ट नावाचं ऑप्शन. नसेल तर तुम्ही काय करा, नेक्स्ट करा. इथं क्रिएट अ ब्लँक साईट. मला सध्या ब्लँक साईटच क्रिएट करायची, कारण मला सुरुवातीपासून सर्व शिकायचं आहे. त्यानंतर रिकमेंडेड ब्लॉग प्लगिन्स. आता प्लगिन्स काय असतात की एक तुमचं जे काही तुमचं वेबसाईट आहे त्या वेबसाईट्समध्ये आपल्याला मदत करणारे हे जे रोबोटिक्स असतात आतमध्ये. मी त्याला रोबोटिक्स का म्हणतो, कारण प्लगिन्स आपल्या वेबसाईटला बनवण्यासाठी खूप आपल्याला मदत करत असतात. आपलं माइंड जसं चालत असतं तसं ते आपल्याला हेल्प करत असतात की तू आता इथे प्लगिन्स वापरून तुम्ही आता काम सोपं करा म्हणून. तर त्या पद्धतीने हे प्लगिन्स असतात. तर ह्या ठिकाणी कोणकोणते प्लगिन्स, आता गुगल साईट किट, याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचं गुगल साईट किट का, कारण याच्यामध्ये तुम्हाला समजा गुगल ॲनालिटिक्स नावाचे गुगलचे जे काही टूल्स असतील, गुगल ॲनालिटिक्स, गुगल सर्च कन्सोल, ते तुम्हाला सांगेलच मी. गुगल ॲनालिटिक्स, गुगल सर्च कन्सोल, गुगल ॲडसेन्सद्वारे आपण पैसे कमाई करतो. गुगल सर्च कन्सोलद्वारे आपण आपल्या वेबसाईटवरती काय स्ट्रेंथ कसं आहे आपल्या वेबसाईटची, म्हणजे एक डॉक्टरचा असल्यासारखा काम करतो तो, की आपल्या वेबसाईटमध्ये काही एरर आहेत का, आपल्या वेबसाईटमध्ये काही इश्यू आहेत का, तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. तो असेल गुगल ॲनालिटिक्स, म्हणजे तुम्हाला किती विजिटर्स तुमच्या वेबसाईटवरती आले, किती विजिटर्स तुमच्या वेबसाईटवरती काम करत आहेत ह्या बाबतीत माहिती असतं. तर हे गुगल ॲनालिटिक्स. त्यानंतर WP फॉर्म, त्यानंतर ऑल इन SEO, त्यानंतर मास्टर साईट, त्यानंतर ईमेल मार्केटिंग, त्यानंतर WP फॉर्म्स, हे काही आहेत. तर त्याच्यापैकी मी आता सध्या मॉन्स्टर साईट घ्यायचं तर घेऊ शकता, ऑल इन वन SEO तुम्ही घेऊ शकता, गुगल साईट पण घ्या. जर घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या, नसेल तर तुम्हाला परत प्लगिन्स इन्स्टॉल करता येतात स्वतःहून. कसं करायचं ते तर तुम्ही शिकणारच आहात, नसेल तर तुम्ही स्किप करा. तर मी इथं नेक्स्ट करतो आता सध्या. आणि इथे तुम्हाला समजा जर डोमेन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे आता डोमेन असेल, जर GoDaddyवरून घेतला असाल तर तुम्ही इथे तुमचा GoDaddyचा जो डोमेन आहे तो तुम्ही इथं टाईप करा. आता GoDaddyच्या डॅशबोर्डला गेलात तर तुम्हाला तिथे भरपूर सारे असे डोमेन भेटतील, ते डोमेन्स आणून तुम्हाला इथं करेक्ट करायचं आहे. तर मी काय करतो की मला आता इथे एक डोमेन्स हवा आहे, तर मी माझं डोमेन्स एक सिलेक्ट करतो की जसं की आता मराठी अभिमान, आता माझं वेबसाईटचं नाव आहे मराठी अभिमान असं एक आहे समजा. मी हे घेतलं आणि इथून मी नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर हा एक मला फ्री डोमेन भेटला. तर एक इन्स्टॉलिंग वर्डप्रेस म्हणून तुम्हाला एक येईल समजा इथे. तर या सब डोमेन्सला जसं की फ्री ईमेल आहे वगैरे, तर तुम्ही इथे असा एक वेबसाईट ओपन होतो. इथं तुम्हाला ऑलरेडी ऑटोमॅटिक तुमचा वर्डप्रेस इन्स्टॉल होतो आणि तुमचा एक वेबसाईट असा एक ओपन होतो. तर आता मला काय करायचं आहे की समजा आता ह्या जो वेबसाईट आहे,
ह्या वेबसाईटवरती जसं की marathyabiman.sanvikshire.com चा एक नवीनच वेबसाईट तयार झाला आहे. तो ठीक आहे, आपण एक याच्यावरती काम करून बघूया. तर हे तुमचा जो वेळेस म्हणजे क्रिएट होतो त्याच्यावरती जर तुम्हाला काम करायचं असेल, तुम्ही आता ह्या डॅशबोर्डवरती आलात तर तुम्हाला इथे अपग्रेड आणि ॲडमिन पॅनल नावाचं एक ऑप्शन्स भेटेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे ॲडमिन पॅनलला क्लिक करायचं आहे. तर हा वेबसाईट असा ओपन होतो आणि रिडायरेक्ट होतो तुमच्या वर्डप्रेस एरियाला. वर्डप्रेस एरियाला तुमचा रिडायरेक्ट झाल्यानंतर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हा जो डॅशबोर्ड ओपन होतो या डॅशबोर्डवरती तुम्हाला तुमचा जो काही वेबसाईट आहे तो वेबसाईट तुम्हाला पहिल्यांदा डिझाईन करून घ्यायचा आहे. तर काय करायचं आहे, इथे डॅशबोर्ड नावाचा ऑप्शन्स आहे, इथं होम नावाचा ऑप्शन्स आहे, अपडेट नावाचा ऑप्शन्स आहे, त्यानंतर इन्साईट आहे, SEO स्टॅटिस्टिक्स आहे. तर आता काय करायचं आहे बघा, डॅशबोर्ड, पोस्ट, मीडिया, पेजेस, कमेंट, WP फॉर्म, ॲपिरन्स. आता मी पहिल्यांदा काय करतो की इथे या कोपऱ्यामध्ये आल्यानंतर आता मी इथे कोपऱ्यामध्ये जर आलो, इथं समजा मी इथे काय करतो की आता समजा ह्या ठिकाणी जर मला इथे दिसतं, तर या ठिकाणी व्हिजिट साईट नावाचा एक ऑप्शन्स आहे. आता या व्हिजिट साईट नावाच्या ऑप्शन्सला मी जर क्लिक केलं तर माझी वेबसाईट एक वेगळ्याच पद्धतीने दिसते. हे बघा, हे अशी वेबसाईट माझी दिसते. तर माझी वेबसाईट अशी दिसते, पण या वेबसाईटमध्ये मी ना काही केलं ना काही केलं, फक्त इथे मला एवढं माझं वेबसाईटचं इथं नाव दिसतं की जे मी डोमेन्स घेतलं होतं त्या डोमेनचं नाव दिसतं. इथं तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस डॅशबोर्डवरती याल तर इथं थीम नावाचं एक ऑप्शन्स आहे, किंवा तुम्हाला आणखी एक ठिकाणी थीम्स भेटतं. जसं की इथं तुम्ही इथं डॅशबोर्डवरती याल तर इथे तुम्ही ॲपिरन्स नावाचा ऑप्शन्स आहे. ॲपिरन्स नावाच्या ऑप्शन्समध्ये इथं थीम नावाचा ऑप्शन्स आहे. तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर ॲड अ न्यू थीम्स आहेत. हे तुम्हाला 2-3 थीम्स इथे दिलेले असतात. त्यानंतर इथं ॲड अ न्यू थीम्स नावाचा ऑप्शन्स आहे. जे काही थीम्स आहेत, जसं की पॉप्युलर थीम्सवरती गेलात तर तुम्हाला इथे भरपूर सारे असे थीम्स आहेत, ते थीम्स तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतात. समजा मला एक असा थीम आहे की हे ॲस्ट्रा नावाचा थीम आहे. तो ॲस्ट्रा नावाच्या थीम्सला मला इन्स्टॉल करायचा आहे. तर तुम्ही इथे इन्स्टॉल करू शकता आणि हे ॲक्टिवेट करू शकता. आता हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आपण एक थीम इन्स्टॉल करून आपण कसं एक वेबसाईट डिझाईन करू शकतो. वेबसाईट डिझाईन करणं आणि ब्लॉगिंग कसं करणं हे माझ्या मागच्या एका व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये पोस्ट कसे लिहायचे, पेजेस कसे क्रिएट करायचे या बाबतीत माहिती देतो, म्हणजे आपला वेळ वाचेल आणि त्यावरती तुम्ही हे पाहू शकाल. आता मी ते फक्त थीम इन्स्टॉल केलं. थीम इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, या ठिकाणी आलात तर तुम्ही व्हिजिट करून बघतो तर माझं आता वेबसाईट असा दिसतं. तर या ठिकाणी एक मला इथे पोस्ट दिसते, बाकी काहीच मला इथे दिसत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मेनूज वगैरे तुम्हाला दिसायला लागणार ॲस्ट्रा थीम वगैरे वापरून, तर ते कसं वेबसाईट डिझाईन करायचं त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, किंवा मी तुम्हाला इथे दाखवेलच की काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पेजेस कसे क्रिएट करायचे त्या बाबतीत माहिती देतो. तुम्हाला काय करायचं आहे की ह्या सेक्शन्सला आल्यानंतर इथं पेजेस नावाचं एक ऑप्शन्स आहे. या साईडला लेफ्ट साईड बारला तुम्ही इथे पेजेस नावाचं ऑप्शन्स आहे, इथं ऑल पेजेस आणि ॲड न्यू पेजेस नावाचं ऑप्शन्स येतं. तर ॲड न्यू पेजेस नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक केलात तर पहिल्यांदा तुम्हाला पेजेस बनवता यायला पाहिजे. आता पेजेस कसे बनवायचे मी तुम्हाला सांगतो. बघा, इथे तुम्हाला पहिल्यांदा आल्यानंतर पेज तुम्हाला ऑप्शन द्यावं लागतं, पेज. आता समजा मला होम नावाचं एक पेज बनवायचं आहे, तर ह्या होम नावाच्या पेजमध्ये तुम्हाला असं टाईप करायचं की जे काही होम असेल, म्हणजे समजा जर तुमचे असं एक वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला कोणता पेज ओपन व्हायला पाहिजे, कोणता एक वेबसाईट ओपन व्हायला पाहिजे, तो म्हणजे तुमचा होम असतो. इथं पब्लिश नावाचा ऑप्शन्स आहे. मी सध्या तरी आता पब्लिशच करतो. पब्लिश केल्यानंतर मी इथे झालं, हा एक पेज क्रिएट झाला. दुसरा एक पेज मला क्रिएट करायचं आहे, तर मला काय करायचं आहे, पुन्हा मी बॅक येतो आणि बॅक आल्यानंतर इथं परत एक पेज जे आहे, हे पेज मला इथं काय करायचं आहे, ॲड न्यू पेजला करायचं आहे. पेज क्रिएट करणं तुम्हाला सोपं आहे. पेज क्रिएट करणं, आता मला समजा अबाउट असं एक पेज क्रिएट करायचं आहे. अबाउट अस नावाचं एक पेज क्रिएट करायचं आहे. मी अबाउट अस पेज क्रिएट केलं आणि इथं पब्लिश नावाचं ऑप्शन्स आहे. या पब्लिश नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करतो. पण त्या क्लिक करण्या अगोदर खाली तुम्ही इथे लिहू शकता की अबाउट अस म्हणजे तुमच्याबद्दल माहिती आहे. जर तुमच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहिता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे ChatGPTवरती. ChatGPTवरती जायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं नाव काय त्या ChatGPTला. तर इथे मी ChatGPTवरती जातो आणि ChatGPTवरती इथे गेल्यानंतर मी इथे सर्च करतो. ChatGPTला रजिस्टर कसं करायचं त्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं आहे. ChatGPTवरती जाऊन तुम्ही रजिस्टर करा आणि इथे तुम्ही सर्च करा की माय नेम इज संदीप पाटील, आय एम ब्लॉगर. ओके, आणि प्लीज राईट
प्लीज राईट अबाउट मी असं मी सर्च केलं आणि इथं मी अबाउट मी आणि इथं सांगा की 400 वर्ड्समध्ये मला माझ्याबद्दल माहिती लिहा, तर तो असं लिहून देईल. ठीक आहे. आता वेबसाईट तुमची कोणती आहे, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, तर त्या बाबतीत तुम्ही घेऊ शकता लिहून. ते तुम्हाला ChatGPT कोणत्याही लँग्वेजमधलं लिहून देतो. बघा 400 वर्ड्समध्ये हा एक इन्फॉर्मेशन्स मला आता लिहून देतो आहे आणि ही इन्फॉर्मेशन्स मला कॉपी करायची आणि जाऊन मला अबाउट असच्या पेजमध्ये सेक्शन्समध्ये मला ठेवायचे आहे. हे पेजेस मला क्रिएट करायचे आहेत. तर इथे मला झालेलं आहे पेजेस क्रिएट. मी काय करतो, इथून कॉपी करतो आणि इथं कॉपी केलेलं जे काही आहे हे मी इथे कॉपी करतो. आणि कॉपी करून तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे की नोटपॅडवरती जायचं. म्हणजे नोटपॅडवरती जर तुम्ही गेलात आणि तिथं जाऊन तुम्ही हे पेस्ट केलात, जे काही तुम्ही इथं पेस्ट करणार आहात, इथे तुम्ही पेस्ट केलात, तर ते काय होतं की तुम्ही कॉपी केलं नाही कुठून. आता इथून तुम्ही काय करा, परत एकदा इथून सिलेक्ट ऑल करा आणि इथून परत कॉपी करा आणि नंतर मग जाऊन तुम्ही तिथे पेस्ट करा. आता हे का करायचं, कारण तुम्ही इथून जे काही कॉपी करता या AI वरून, तर ते डिटेक्ट होतं आणि गुगलवरती त्यामध्ये कळतं की तुम्ही इथून हा कॉपी उचललेला आहात, म्हणजे पोस्ट उचललात. ही एक सवय लावून घ्या फक्त. समजा मी आता इथे आलो आणि एडिट या सेक्शन्सला, अबाउट असच्या सेक्शन्सला मी इथे आल्यानंतर अबाउट असच्या खाली मी इथे पूर्णपणे पेस्ट केलं. इथे तुम्ही काय करू शकता, हे आता सर्व ब्लॉक्स आहेत. आता बघा हे ब्लॉक्समध्ये दिसतात मला. इथं मी क्लिक केल्यानंतर मला हे इतकेच दिसतात. तर मला काय आहे की जे काही आहे असं मी इथं बोल्ड करू शकतो, फक्त लिंक देऊ शकतो. त्याच्यानंतर मी आणखी काही जास्त काही करू शकत नाही याच्यावरती. अलाईन फक्त करू शकतो. पण मला भरपूर काही गोष्टी अजून याच्यामध्ये बाकी आहेत जे मला करायचं आहेत, की मला कलर करायचं आहे, हे करायचं आहे, वगैरे वगैरे भरपूर सारे आहेत. तर हा जो एडिटर आहे, क्लासिक एडिटर आहे, ह्या तुम्हाला एक प्लगइन इन्स्टॉल करावा लागतं, एक क्लासिक एडिटर नावाचा. हा ब्लॉक एडिटर आहे, तुम्हाला क्लासिक एडिटरला कन्वर्ट करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला प्लगइन इन्स्टॉल करावं लागतं. मी काय करतो, अबाउट अस लिहिलं. इथं जर तुम्हाला एक फोटो टाकायचा असेल तर तुम्ही काय करा की इथून समजा इथं मला एक फोटो टाकायचा, इथं प्लस आयकॉनला क्लिक करा आणि इथे इमेज नावाचा ऑप्शन्स आहे, त्याच्यानंतर तो अपलोड करा. आणि तुमच्याकडे जर एखादा फोटो असेल, हा एक फोटो आहे, समजा मला हा फोटो अपलोड करायचा आहे, तर मी असा फोटो अपलोड करू शकतो. आता प्रश्न आहे की हा मला या साईडला लिहिलेला पाहिजे किंवा मला हा फ्लिप करायचा आहे, ह्या फोटोला एडिट करायचं असेल, तर तुम्ही आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक प्लगइन इन्स्टॉल करावा लागेल. तो आहे तुमचा क्लासिक एडिटर. आता प्लगइन कसं इन्स्टॉल करायचं ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. असं तुम्हाला जर इन्फॉर्मेशन लिहायचं तर तुम्ही असं इन्फॉर्मेशन्स लिहू शकता. आणि ह्याला जर तुम्ही क्लिक केलात आणि हे जो आहे इमेज, तो इमेजचं कसं तुम्हाला ठेवायचं आहे काय वगैरे ते तुम्ही इथून थोडंसं एडिटिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. ह्या साईडला मला मूव करायचं आहे, बघा इथं फ्लिप नावाचा ऑप्शन्स आहे, मी फ्लिप करतो. नाही ठीक आहे, हा एक वेगळा आहे. या ठिकाणी तर आता हे आपल्याला इझिली असं करता येत नाही. समजा मला हा जो आहे हा भाग आहे इकडे ठेवून टाकतो मी, तर काय करतो मी इथून सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी सिलेक्ट करतो, म्हणजे हा या साईडला येईल. मग हे अबाउट असबद्दल माझी अशी माहिती झाली आणि त्यानंतर मी पब्लिश करू शकतो. आता मी इथं पब्लिश करतो, म्हणजे काय झालं मी तुम्हाला सांगतो की मी एक होम पेज क्रिएट केला आणि अबाउट अस पेज क्रिएट केला. आता मी परत एक पेज क्रिएट करतो, त्यासाठी मी बॅक जातो आणि परत इथं एक पेजेस आहे, त्या पेजेसला क्लिक करतो आणि परत ॲड न्यू पेजेस करतो. आणि इथे मी परत एक पेज क्रिएट करतो आणि तो पेजचं नाव असणार आहे होम अबाउट अस कॉन्टॅक्ट अस. आता कॉन्टॅक्ट असचं पेज क्रिएट करायचं तर तुम्हाला काय करायचं, इथं सुद्धा एक प्लगइन इन्स्टॉल करावं लागणार आहे. ते प्लगइन तर मी सांगेलच, पहिल्यांदा तुम्ही पेजेस क्रिएट करायला सांगा. आता कॉन्टॅक्ट अस करा आणि फक्त इथं पब्लिश करून टाका. आणि त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट असचं पेज क्रिएट करण्यासाठी इथे तुम्हाला एक शॉर्टकोड आणून टाकावं लागतं. ते शॉर्टकोड कधी, ज्यावेळेस त्या प्लगइनमध्ये मिळतं. ते प्लगइनमध्ये कसं शॉर्टकोड मिळतं, कसं करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा इथं मी अपडेट करतो. हे अपडेट केलं किंवा मी पब्लिश करतो. पब्लिश केल्यानंतर तुम्ही बॅक या, तर तुमचे आता 3 पेजेस क्रिएट झाले. तुम्ही आता ह्या ऑल पेजेस सेक्शन्सला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे 3 पेजेस दिसतील बघा, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस आणि होम. आता हा प्रायव्हसी पॉलिसीचा जो पेज आहे तो ऑलरेडी तुमच्या वेबसाईटने किंवा तुमच्या त्या जो काही थीम आहे त्या थीममध्ये ऑलरेडी बनवून आलेला आहे. तर हा प्रायव्हसी पॉलिसीचा पेजला तुम्हाला काय करायचं आहे, एडिट करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या प्रायव्हसी पॉलिसीचं जे काही आहे ते तुम्ही टाकू शकता. इथं बघा हे ऑलरेडी प्रायव्हसी पॉलिसी ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला एक टर्म्स अँड कंडिशनचा पेज बनवायचा आहे. तो पण कसा बनवायचा, सिम्पल सांगतो. इथे गेलात तुम्ही टर्म्स अँड कंडिशन, पेज बिल्डर किंवा पेज
जनरेटर असं टाईप करायचं आणि त्याच्यानंतर टर्म्स अँड कंडिशन पेज जनरेटर, त्यानंतर खाली या, त्यानंतर इथं बघा प्रायव्हसी पॉलिसी ऑनलाईन टर्म्स अँड पेज जनरेशन टर्म्स अँड पेज sample.com, तर तुम्ही इथे क्लिक करा टर्म्स कंडिशन्स sample.comला आणि इथे तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव म्हणजे तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं नाव टाकायचं आहे. इथं सुद्धा तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं नाव टाकायचं आहे आणि तुमचं इथं वेबसाईटचं URL द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर समजा आता माझ्या आता वेबसाईटचं नाव जे आहे, आता हाच वेबसाईटचं नाव जर मी घेतलं, कोणता होता तो वेबसाईटचं नाव, आपल्या वेबसाईटचं नाव होता हावाला. ओके, तर ह्यावर तर तुम्ही क्लिक केलात. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही आलात, इथं तुम्ही पेस्ट करा, त्यानंतर तुम्ही इथे पेस्ट करा तुमच्या वेबसाईटचं नाव आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे इंटर वेबसाईटचा जो URL आहे तो URL इथं पेस्ट करा. आता हा जो वेबसाईटचा जो काही URL आहे तो URL इथं नाही करता तुम्हाला फक्त इथं लिहायचं आहे मराठी अभिमान.com असं मी लिहितो. समजा अभिमान, मराठी अभिमान हे कंपनी लिहिलं आणि त्याच्यानंतर वेबसाईटचं नाव पण मी आता एवढंच मी ठेवलं की मराठी. इथं तुम्हाला परत लिंक सगळीकडे टाकायची गरज नाही आहे, sanvikshare.com. ठीक आहे, हे पण तुम्ही काढून म्हणजे हे तुमचं काय आहे वेबसाईटचं नाव आहे आणि हे केलं. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट केलात. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कंट्री विचारते, तर तुम्ही इथं इंडिया सिलेक्ट करा. इंडिया सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे खाली स्टेट विचारतं, तर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करा. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर इथं मी आंध्र प्रदेश झालं, इथं मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्यानंतर मी ईमेल ॲड्रेस असेल तर तुमचा ईमेल ॲड्रेस पण तुम्ही इथेच टाकू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅक आणि जनरेट माय टर्म्स अँड कंडिशन ह्या पेजला क्लिक केलात तर तुमचं पेज आणि जनरेट पेज हे बघा पूर्णपणे हा पेज क्रिएट करून दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की हा पूर्णपणे हे कॉपी करायचं आहे इकडून आणि हे कॉपी केलेलं तुम्हाला इथं उचलायचं आहे. हे एक ऑप्शन्स आहे. नाहीतर तुम्ही इथं लिंक टू द टर्म्स अँड कंडिशन्स कॉपी टू क्लिकबोर्ड याला पण तुम्ही क्लिक करू शकता आणि तिथं जाऊन तुम्ही पेस्ट करू शकता. कुठे पेस्ट करायचं ते तुम्हाला मी सांगतो. किंवा तुम्ही इथे सुद्धा हा जो आहे टर्म्स अँड कंडिशनचा तुम्ही हे पण तुम्ही कॉपी टेक्स्ट टू क्लिपबोर्ड एवढं तुम्ही करू शकता. या दोन्हीपैकी एक करा किंवा तुम्ही इथून कॉपी करा. मी आता इथून कॉपी केलं तर इथं तुम्हाला काय करायचं आहे की जो पेज तुम्ही आता इथे क्रिएट केल्या होतात त्याच ठिकाणी तुम्हाला मी बॅकला येतो आणि आणखी एक पेज क्रिएट करतो. जसं की प्रायव्हसी पॉलिसी पेज आहे तसंच टर्म्स अँड कंडिशन पेज आहे. मी समजा आता इथे आलो पेजेसला आणि इथे ॲड अ न्यू पेज आहे. परत एकदा ॲड अ न्यू पेजला क्लिक करतो आणि इथे मी इथे पेस्ट केलं. कुठे खाली इथे मी आलो आणि इथे सर्व पेस्ट करून टाकलं आणि पेस्ट केल्यानंतर हे सर्व इथे आलं. तर या ठिकाणी फक्त एकच ऑप्शन आहे, एकच चेंज करायचं आहे. ते चेंज कोणतं आहे मी तुम्हाला सांगतो. हे बघा इथे खाली गेल्यानंतर आहे ना तुम्हाला इथे लिहिलेलं आहे बघा, दीज टर्म्स अँड कंडिशन हॅव बीन जनरेटेड विथ द हेल्प ऑफ टर्म्स कंडिशन. दीज टर्म्स अँड कंडिशनचा जो सेक्शन आहे एवढं सेक्शन फक्त तुम्हाला इथं डिलीट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आता हा जो आहे तो तुम्ही इथून कॉपी करा. कॉपी करून तुम्ही इथं ॲड टायटलच्या ठिकाणी इथं तुम्हाला पेस्ट करायचं आहे आणि इथं तुम्हाला पब्लिश करायचं आहे. आता हे पब्लिश केल्यानंतर तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हे टर्म्स अँड कंडिशनचं मराठी अभिमानचं हे जे काही पेज आहे ते पेज तुम्ही क्रिएट कराल त्यावेळेस तुम्ही इथे पब्लिश करून टाका. आता हे पब्लिश केल्यानंतर तुमचा हा पण एक पेज क्रिएट झाला जसं की तुमचा प्रायव्हसी पॉलिसी पेज आहे. याच पद्धतीने तुम्हाला आणखी 2 पेजेस क्रिएट करायचे आहेत. एक डिस्क्लेमरचा एक पेज तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे. तर हे एक 5-6 पेजेस आहेत ते पेजेस तुम्हाला क्रिएट करायचे. आता हे पेजेस जे आहेत आता मी काय करतो की बॅक येतो आणि बॅकला आल्यानंतर इथं जो काही अभिमान मराठी अभिमानचा आहे इथे बघा आपण जे पेज क्रिएट केले होते ते तुम्हाला इथं टॉप मेनूला इथं दिसायला लागले. म्हणजे याचा अर्थ असा आहे टर्म्स अँड कंडिशन फॉर मराठी अभिमानचा हा टायटल आपण इथं टाकला होता. आपण काय करूया, मी इथे डॅशबोर्डला जातो आणि तो टायटल्स खूप मोठा झाल्यामुळे मी काय करतो की इथं पेजेसला जाऊन पुन्हा एकदा तो जो काही टर्म्स अँड कंडिशनचा जो काही इथं लिहिलेला आहे तो मला इथं काय करायचं आहे एडिट करायचा आहे आणि तो पूर्णपणे हा जो टायटल आहे तो टायटल्स एवढं मला नको आहे तर मी इथे फॉर मराठी अभिमान हे मी काढून टाकतो आणि इथं मी अपडेट करतो. अपडेट केल्यानंतर मला आता तो तितकाच दिसेल. आता हे का दिसेल कारण हे टॉप मेनू आहेत तुमचे. आता हे मेनूज कसे असतात कसे बनतात मी बॅक जातो तुम्हाला मी सांगतो की हे कसं आहे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी वेबसाईट डिझाईनचं मी दिलं होतं बघा. आता हा झाला तुमचा एक वेबसाईटचं नाव आणि इथं तुमचं झालं मेनू. आता हे अबाउटस आहे, कॉन्टॅक्टस आहे, होम आहे, टर्म्स अँड कंडिशन. हे होम मला इकडं आणायचं आहे, अबाउटस कॉन्टॅक्टस तर मी इथून नाही करू शकत हे सगळ्या गोष्टी. तर त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे, त्यासाठी मला जावं लागणार आहे मेनूज क्रिएट करण्यासाठी. आता हे मेनूज कुठे क्रिएट करावं लागतं तर तुम्ही इथं बघा
ज्यावेळेस इथं डॅशबोर्डवरती याल, डॅशबोर्डवरती आल्यानंतर इथं ॲपिरन्स नावाचा ऑप्शन्स आहे. ॲपिरन्स नावाच्या ऑप्शन्सला इथं थीम नावाचा ऑप्शन्स आहे. त्यानंतर कस्टमाइज नावाचा ऑप्शन आहे. त्यानंतर विजेट्स आहे. त्यानंतर मेनू आहे. मेनूजला तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा एक मेनूज असे क्रिएट करावे लागतील. इथे मेनू नेम, तुम्हाला एक नवीन मेनू, क्रिएट युअर फर्स्ट मेनू. तुम्हाला आता इथं मेनूच नाही आहे तर तुम्ही अनेक मेनू इथं क्रिएट करू शकता तुम्ही. तर मी इथं काय करतो की मेनूज नेम म्हणजे एक नाव देतो मी माझ्या मेनूजला. समजा मला एक टॉप मेनू, तुम्ही काही देऊ शकता तुमच्या मेनूजला नाव, हे फक्त तुमच्या माहितीसाठी असणार आहे. टॉप 1 मेनू, टॉप 1 मेनू, 1 मेनू, काही पण देऊ शकता. इथं मी टॉप मेनू दिलं. आता ह्या टॉप मेनूमध्ये मला काय करायचं आहे, क्रिएट करायचं आहे मेनूज. तर त्यासाठी मी काय करतो, इथे प्रायमरी मेनूला इथे सिलेक्ट करतो, ऑटोमॅटिकली ॲड टॉप लेवल मेनू. आता इथे काय होतं की मेनूमध्ये ज्यावेळेस तुम्ही पेज ॲड कराल ना त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली त्या टॉप मेनूमध्ये ॲड होईल. त्यासाठी तुम्हाला हे चेकबॉक्स क्लिक करायचं आहे. तर तुम्ही क्लिक करू शकता, नाही तर तुम्हाला नाही करायचं तर नाही करू शकत. तुम्ही क्रिएट मेनूच्या ऑप्शन्सला क्लिक करा. आता इथे क्रिएट मेनूच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुमचा एक पहिला मेनू तयार झाला. तर त्याच्यामध्ये त्या पहिल्या मेनूजमध्ये, टॉप मेनूजमध्ये तुम्हाला काय काय टाकायचं आहे. तर मी इथे होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस आणि टर्म्स अँड कंडिशन, आता हे सर्व टाकलं. सिलेक्ट ऑल, मी अजून व्ह्यू ऑल करतो आणि होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, होम आपले 2 वेळा पेजेस क्रिएट झालेत. टर्म्स अँड कंडिशन्स आणि त्याच्यानंतर तुमचे काही पोस्ट असतील तर पोस्ट पण तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही कॅटेगरीज काय ते पण मी तुम्हाला सांगतो. पण आता मी पेजेसवरती हे पेजेस मी ॲड केले आणि ॲड टू मेनू केलं. ॲड टू मेनू केल्यानंतर तुम्हाला हे राईट साईड बाजूला तुम्ही दिसू शकता की होम आहे, अबाउट अस आहे, कॉन्टॅक्ट अस आणि टर्म्स अँड कंडिशन आहे. मी सेव्ह मेनूज करतो. सेव्ह मेनूज केल्यानंतर बघा मेनूज एकदा तर का तुमचे सेव्ह झाले, टॉप मेनू हॅज बीन सेव्ह. आता तुम्ही वेबसाईटला जावा आणि आता चेक करा होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस आणि टर्म्स कंडिशन. इथे तुम्ही चेंज करू शकता. आता मला हा टर्म्स कंडिशन्स आहे कॉन्टॅक्ट असच्या अगोदर आणायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की इथे डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही इथे ॲपिरन्सला येऊन तुम्ही पुन्हा एकदा त्या प्लगइन मेनूच्या इथे जायचं आहे आणि इथं टर्म्स अँड कंडिशनचा हा जो आहे तो तुम्ही इथून ड्रॅग करू शकता. कधीही लक्षात ठेवा तुम्ही हा इथे वरती घेऊ शकता. मग तुम्हाला हे दिसेल होम, अबाउट अस, टर्म्स अँड कंडिशन आणि कॉन्टॅक्ट अस. तर हा जो मेनू आहे तो तुम्हाला मेनूज मग तुम्हाला ते तसा दिसेल. तुम्ही सेव्ह मेनूज करा. सेव्ह मेनूज केल्यानंतर तुम्हाला हे आता असं दिसतील की होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस. तुम्हाला बघायचं असेल तर मी मला पुन्हा एकदा दाखवतो. बघा होम, अबाउट अस, टर्म्स अँड कंडिशन अँड कॉन्टॅक्ट अस. तर मला आता काय करायचं आहे की मला हे असं नाही करायचं आहे. मला काय करायचं आहे की टर्म्स अँड कंडिशन्स हा मला कॉन्टॅक्ट असच्या आतमध्ये दिसला पाहिजे. म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्सला मी इथं बघत नाही आहे, ते कॉन्टॅक्ट असच्या खाली मला ड्रॅग मेनूज दिसले पाहिजे. तर मी काय करतो की मी पुन्हा एकदा इथं सेव्ह मेनूज करतो. मी फक्त इथं ड्रॅग करतो आहे. बघा हे मी फक्त इथं असं होतं, मी इथं असं फक्त थोडंसं स्लाईड करतो आहे आणि मी इथे सेव्ह करतो आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं दिसतं की टॉप मेनू हॅज बीन सेव्ह आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं जात आहे तर बघा होम, अबाउट अस आणि कॉन्टॅक्ट असच्या खाली मला टर्म्स अँड कंडिशन्स. असे तुम्ही भरपूर सारे असे मेनूजला तुम्ही ड्रॅग्स करू शकता, असे मेनूज बनवू शकता. आता ह्या सर्व गोष्टी मी वेबसाईट डिझाईनमध्ये शिकवलेलो आहे. तुम्हाला पहिला जो व्हिडिओ दिला त्यामध्ये तुम्हाला बघायचं तर तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही पेजेस क्रिएट करू शकता. हा पहिला ऑप्शन्स आहे तुमच्या वेबसाईट्समध्ये, वेबसाईटचा जो ब्लॉग डिझाईन आहे त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते पोस्ट कधी लिहायचं, कसं लिहायचं, हे सर्व ऑप्शन्स आहेत ना. तुम्ही पोस्ट तेव्हा लिहू शकता ज्या वेळेस तुम्हाला हे सर्व काही करता येतं. आता हा पण एक पोस्टच आहे, हॅलो वर्ल्ड पोस्ट. आता हा कुठे दिसतो, तुम्ही इथे आल्यानंतर डॅशबोर्डला या. जसं तुम्ही आता पेजेस क्रिएट केले तशाच पद्धतीने तुम्हाला पोस्ट क्रिएट करायचे आहेत. आता मी काही महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे प्लगिन्स आहेत ते इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी खाली आला तर तुम्हाला एक ऑप्शन्स दिसेल इथे बघा, ॲपिरन्सच्या खाली प्लगिन नावाचं ऑप्शन्स. इथे इन्स्टॉल्ड प्लगिन्स, तुमच्या याच्यामध्ये कोणकोणते प्लगिन इन्स्टॉल्ड आहेत ते तुम्हाला दिसेल किंवा तुम्हाला ॲड अ न्यू प्लगिन्स तो तुम्हाला दिसेल किंवा तुम्हाला प्लगिन फाईल एडिटर्स. मी काय करतो की ॲड अ न्यू प्लगिन्स, मला काही प्लगिन्स ॲड करायचे तर मी ॲड अ न्यू प्लगिन्सवरती जातो आणि इथे क्लिक करतो. इथे आता प्लगिन्सच्या ठिकाणी पहिला जो प्लगिन्स मला इथे दिसतो ओपन केल्यानंतर तो आहे क्लासिक एडिटर आणि हा क्लासिक एडिटर प्लगिन्स मला खूप महत्त्वाचा आहे. तर मी इथे इन्स्टॉल करतो. तर प्लगिन असेच इन्स्टॉल करायचे आहेत कोणतेही प्लगिन्स. आता मला समजा एक इल्युमिनेटर नावाचा एक प्लगिन्स आहे जो वेबसाईट डिझाईन करतो, तर तो प्लगिन्स मला हवा असेल तर तुम्ही तसा डिझाईन करू शकतो. मी काय करतो की आता हा क्लासिक एडिटरचा मी इन्स्टॉल केला तर याला फक्त ॲक्टिवेट करायचा. तर मी इथून ॲक्टिवेट ऑप्शन्सला क्लिक करतो आणि ॲक्टिवेटला ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर हा ॲक्टिवेट होतो आणि ॲक्टिवेट झाला की मग तुमचा हा साईडकिट प्लगिन्स हॅज बीन ॲक्टिवेटेड. तुमचा एक साईडकिट प्लगिन होता तो पण ॲक्टिवेट झालेला आहे. तर हे जे प्लगिन्स आहेत ते तुम्हाला या प्लगिन सेक्शन्समध्ये तुम्हाला इथे दिसतील
आणि हे प्लगिन्स बघा तुम्ही, हे असे सर्व प्लगिन्स दिसतात. मग इथं क्लासिक एडिटरचा प्लगिन पण ॲक्टिवेट झाला. मला आणखी काही प्लगिन्स इन्स्टॉल करायचं तर तुम्ही सर्च इन्स्टॉल्ड प्लगिन्स, इन्स्टॉल प्लगिन नाही, आपल्याला ॲक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही ॲक्टिव्ह प्लगिन्स पण बघू शकता, किंवा ॲड ए न्यू प्लगिन नावाचा ऑप्शन्स आहे, याला तुम्ही क्लिक करू शकता आणि इथून क्लिक करूनच तुम्ही आणखी कुठले प्लगिन्स आहे, मला समजा एक इलिमिनेटरचं प्लगिन्स इन्स्टॉल करायचं आहे. इलिमिनेटरचं मला इन्स्टॉल करायचं आहे. इलिमिनेटर हे बघा इथे आहे ना, इलिमिनेटर नावाचं एक प्लगिन आहे, रॉयल इलिमिनेटर ॲडॉन, इलिमिनेटर प्रीमियम ऑडॉन्स. त्यानंतर एक इलिमिनेटरचं एक प्लगिन आहे, इलिमिनेटर वेबसाईट बिल्डर. बघा हा एक प्लगिन आहे, हा एक नवीन अपडेट झालेला प्लगिन आहे. तर भरपूर सारे लोक आहेत, 10 मिलियनच्या वरती लोक हे इन्स्टॉलेशन्स केलं आहे. तर मला काय करायचं आहे, इथं इन्स्टॉल नाव करायचं आहे. मी इथं इन्स्टॉल नाव करेल आणि ह्याला मी ॲक्टिवेट करेल, कारण हाच माझा पेज बिल्डर आहे की जो माझा वेबसाईट डिझाईन करून देणार आहे. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला वेबसाईट डिझाईन शिकवलं होतं, तो मी एक नॉर्मल थीमच्या पद्धतीने जो काही वेबसाईट असेल तसं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता, किंवा इलिमिनेटरच्या साईने एक प्रोफेशनल असं वेबसाईट पण तुम्ही डिझाईन करू शकता. ते कसं करायचं मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा पोस्ट वगैरे कसे लिहायचे, फुटर आणि हेडर कसं डिझाईन करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. मी ते ॲक्टिवेट करतो. अशा पद्धतीने फक्त तुम्ही प्लगिन इन्स्टॉल करू शकता, मी तुम्हाला दाखवतो आहे, आणि ॲक्टिवेट करू शकता. आता हे प्लगिनचं जे यूज आहे ते कुठं होतं ते मी तुम्हाला सांगितलं, की प्लगिनचा यूज आपल्याला पुढे होणार आहे. कुठे कुठे होणार आहे ते आपण पाहूया. तर आता काय करूया, समजा पेजेस जसं क्रिएट झाले त्यानंतर इथं पोस्ट नावाचा ऑप्शन्स आहे. तर इथं पण सेमच आहे. जसं की तुम्ही पेजेसवरती आलात तर इथं जसं ॲड न्यू पेज करता तसंच पोस्टवरती आलात तर इथं 4 ऑप्शन्स आहेत. एक ऑप्शन्स आहे ऑल पोस्ट, ॲड न्यू पोस्ट, कॅटेगरी आणि टॅग. आता ऑल पोस्टवरती आलात, जर तुमचे जेवढे काही पोस्ट असतील जे तुम्ही लिहिलेले आहेत ते सर्व पोस्ट तुम्हाला इथं दिसतील. आता इथं ऑलरेडी एकच पोस्ट आहे आणि ते डिफॉल्ट आहे, तर मी हा पोस्ट काय करतो, डिलीट करून टाकतो. किंवा मी आता हे पोस्ट डिलीट करायचं तर मी इथं क्लिक करेन आणि इथं बल्क ॲक्शन्स करेन आणि मूव टू ट्रॅश करेल. मूव टू ट्रॅश केल्यानंतर मी इथं अप्लाय करेल, तर तो माझा जो पोस्ट आहे तो पोस्ट डिलीट होऊन जाईल. मला एक नवीन पोस्ट ॲड करायचं तर ॲड न्यू पोस्ट करू शकता, किंवा तुम्ही कॅटेगरी, पहिल्यांदा एखादी पोस्टची कॅटेगरी काय असेल. मला आता एका व्यक्तीने असा प्रश्न विचारला होता की मला कॅटेगरी काय सिलेक्ट करायचं आहे, मला एक न्यूज पोर्टल टाईपचं मला असा व्हिडिओ बनवायचा असेल, तर मला सांगा की आता न्यूज टाईप बनवायचं आहे. आज मला समजा लोकेशन वाईज मला न्यूज द्यायचं आहे, किंवा मला एक असं न्यूज द्यायचं आहे की आज मला योजना बाबतीत माहिती द्यायची आहे, आणि त्याच्यानंतर मला एक आरोग्य बाबतीत माहिती द्यायची आहे. असे वेगवेगळे मला जे साईट पोर्टल आहेत त्या बाबतीत मला पोस्ट लिहायचे आहेत, वेगवेगळ्या पोस्ट लिहायचे आहेत. निश एकच नाही आहे माझं, निश अलग अलग आहेत, पण मी माझ्या मनाने जे काही पोस्ट लिहिणार आहे ते त्या कॅटेगरीजमध्ये टाकायचे आहेत. तर मी काय करतो, कॅटेगरी नावाचं एक ऑप्शन्स आहे, या कॅटेगरी नावाच्या ऑप्शन्सला पहिल्यांदा क्लिक करून मी मी सांगितलं समजा आरोग्य नावाचं एक कॅटेगरी मी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मी इथं ॲड न्यू कॅटेगरी, बस एवढं मी सिलेक्ट केलं. तर इथं आरोग्य नावाचं एक कॅटेगरी सिलेक्ट केलं. तर इथं ऑलरेडी एक अनकॅटेगराइज्ड तुम्हाला इथं दिलेलं आहे, तर तुम्ही रिनेम पण करू शकता. इथे तुम्ही जर गेला तर इथेच तुम्ही रिनेम करू शकता. ह्याला काय करा की जे काही आहे, जसं की आता तुम्हाला मी म्हटलं की जसं की आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला तर तुम्ही सर्व न्यूज वगैरे देता. आता मी योजना जे आहेत त्या योजनाच्या बाबतीत तुम्हाला जर माहिती द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. तुमची जी निश आहे ना, ती निश कोणत्या बाबतीत आहे ते खाली आल्यानंतर तुम्ही अपडेट करा, त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर आता हे 2 झाले, ठीक आहे, हे आपल्याकडे होते ऑलरेडी म्हणून मी ते गो टू कॅटेगरीज आता करतो. हे 2 आता झाले. मला आणखी एक कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे की न्यूज, जसं की आता भरती बाबतीत मला द्यायची आहे माहिती, तर मी भरती, किंवा मी जॉब, मी आता भरतीच लिहितो. भरतीच्या बाबतीत जे काही आपले नवीन ऑप्शन्स निघतात त्या बाबतीत मला काही पोस्ट लिहायचं असेल तर मी ते लिहितो, ठीक आहे. ॲड न्यू. आता मला स्पोर्ट्सच्या बाबतीत काही माहिती द्यायची की बाबा भारत पाकिस्तानचं मॅच झालं, फुटबॉलचं मॅच आहे वगैरे वगैरे, तर मी इथे स्पोर्ट्स हे मी फक्त इंग्लिशमध्ये देतो आहे. तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता की खेळ, क्रीडा वगैरे वगैरे, हे झाले तुमचे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणते पोस्ट लिहायचे ते पण महत्त्वाचे असतात. बघा आता तुम्ही हे कॅटेगरी तर झालं, ठीक आहे, कॅटेगरी ॲड केलं. त्याचबरोबर तुम्ही टॅग्स पण लावू शकता. जसं की तुम्ही टॅगवरती आलात तर कोणकोणते टॅग्सवरती एक नवीन टॅग्स तुम्ही ॲड केलात, तर तुम्ही कोणते हॅशटॅग तुम्ही टाकलात, समजा क्रिकेट, तर क्रिकेटच्या नावावर तुम्ही करू शकता हॅशटॅग. तुम्ही प्रत्येक वेळेस जो पोस्ट आहे त्या पोस्टच्या रिलेटेड्स तुम्हाला हॅशटॅग्स तुम्हाला तिथे होईल. समजा आता मी इथे टाकलं क्रिकेट आणि मी इथे ॲड न्यू टॅग्स केलं, तर हा जो टॅग आहे हा टॅग्स तुम्हाला तेव्हा लावता येईल की ज्या पोस्टच्या रिलेटेड्स तुम्ही टॅग आणि कॅटेगरीज तुम्ही ॲड करून त्या बाबतीत ते पोस्ट तुम्ही
पब्लिश करू शकता. आता मी सांगतो की कॅटेगरी आणि टॅग लिहिल्यानंतर ॲड अ न्यू पोस्ट. आता न्यू पोस्ट कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथं लिहितो. पहिल्यांदा तुम्हाला टायटल लिहावं लागतं. आता माझ्याकडे पोस्ट नवीन नाही आहे, तर मी काय करतो की मी सध्या तरी आता ChatGPT कडून हे पोस्ट घेतो आहे. तर मी इथे आलो आणि ChatGPTला म्हटलं प्लीज राईट ब्लॉगिंग डमी पोस्ट with 800 words. SEO friendly. तर मित्रांनो, आता इथे तुम्ही पाहू शकता की मला एक डमी पोस्ट दिलेलं आहे या ChatGPTवाल्याने. तर मी काय करतो की याला कॉपी करतो आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की हे कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा नोटपॅडवरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे. आणि पेस्ट करून परत तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला Ctrl+A करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉपी करायचं आहे. एवढं केलात तुम्ही तर तुम्ही काय करा की तो जो काही पोस्ट आहे तो पोस्ट मला आता इथे जाऊन पेस्ट करायचा. तर मी काय करेल की इथे आल्यानंतर तुम्ही ॲड न्यू पोस्ट नावाचं ऑप्शन्स होतं इथं पहिल्यांदा खाली. आता बघा हा जो भाग आहे इथं एडिट विथ एलिमिनेटर पण आलं आणि खाली इथं क्लासिक एडिटर मी इन्स्टॉल केल्यामुळे इथं क्लासिक एडिटर पण तुमचा हा ऑप्शन्स आला. आधी असे ऑप्शन्स येत नव्हता, तो ब्लॉक एडिटर येत होता कारण मी प्लगइन इन्स्टॉल केला होता क्लासिक एडिटरचा, म्हणून हा असा आला. मी पहिल्यांदा इथं पेस्ट करतो जे काही असेल ते आणि त्याच्यानंतर इथला जो काही टायटल होता तो टायटल्स मी इथून कॉपी करतो. ह्याला कॉपी करतो आणि कॉपी केल्यानंतर मी इथे पेस्ट करतो. आता एवढं पेस्ट केलं त्याच्यानंतर ठीक आहे. आता बघा पहिली गोष्ट काय झाली की इथला जो काही आहे ना, इथला मी सब हेडिंग वगैरे काहीच मला तर इथं देत नाही आहे. तर मला डमी पोस्ट घ्यायचं होतं पण मी ते जाऊन नोटपॅडवरती टाकलं. नोटपॅडवरती यासाठी टाकलं होतं की मला तिथे तो बॅकग्राऊंड्स वगैरे आहे तो सर्व कॉपी न करता तो कॉपीराईट वाटलं नाही पाहिजे म्हणून. पण ॲक्च्युली तुम्हाला तिथून घ्यायचंच नाही आहे पोस्ट, पण एक आपण डमी म्हणून आपण घेतो. तर मी काय करतो, पुन्हा एकदा हा जो काही पोस्ट आहे तो पोस्ट पुन्हा एकदा मी कॉपी करतो आणि तिथे जाऊन मी तसंच पेस्ट करून ठेवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल. तर मी इथे पेस्ट करतो तर इथे सर्व दिसतं की जसं की हा हेडिंग आहे तो मी हेडिंग टाकला, त्यानंतर हा सब हेडिंग आहे वगैरे अशा पद्धतीने एक पोस्ट आहे. तर मला काय करायचं आहे की इमेज मला इथे क्रिएट करायचं आहे. तर इथं तुम्ही समजा मला आता इथे एक इमेज आहे तर मला काय करायचं आहे की मी इथे काय करतो की इमेज अपलोड करायचा आहे. तर ॲड मीडियामध्ये जातो आणि इथं सिलेक्ट फाईल करतो. जो काही मला एक इमेज असेल तो इमेज मी इथे इन्स्टॉल करू शकतो. माझ्याकडे मीडिया प्रायरीमध्ये असेल तर तुम्ही मीडियामध्ये करू शकता, अपलोड करू शकता. अपलोड करण्याच्या अगोदर तुम्ही पाहू शकता की तुमच्या एखाद्या PC वरती हे असेल तर तुम्ही तसं ते करू शकता. समजा आता एक शेडर आहे माझ्याकडे, हा शेडर मला इन्स्टॉल करायचा आहे. आता हा एक इमेज आहे, तो इमेज मला इन्स्टॉल करायचा आहे आणि तो मी इथे अपलोड केलं आणि अपलोड केल्यानंतर इन्स्टॉल्ड इमेज केला. तर बघा हा शेडर आहे आणि मला हा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट इकडे दिसला पाहिजे. तर मी ह्याला काय करेल, ह्याला क्लिक करेल आणि इथं साईडला करेल म्हणजे हा टेक्स्ट वगैरे असेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली ह्या पोस्टच्या साईडला आता कसं असतं की तुमचा जो हा दिसतो आहे ह्या खाली आल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे हे AIO सेटिंग म्हणजे हा SEO करायचं जे सेटिंग आहे, AI हा एक टूल आहे त्यांचा AIO. तर याच्यावरती हा जे AIO सेटिंग्सचं तुम्ही इथं करू शकता. पोस्ट टायटल, मेटा डिस्क्रिप्शन्स हे सर्व तुम्ही देऊ शकता आणि इथला जो स्कोर आहे तो स्कोर तुम्ही वाढवू शकता. आणि इथे पण एक स्कोर आहे, जसं की आता इथं 70 स्कोर आहे, तो 70 स्कोर तुम्हाला घेऊन जावं लागतं 80 स्कोरमध्ये. हे तुम्ही आता लिहिलात, हे तुमचं पोस्ट आहे. पोस्ट कसं लिहायचं, टायटल लिहायचं, त्यानंतर डिस्क्रिप्शन लिहायचं, त्यानंतर तुम्हाला सब हेडिंग लिहायचं, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं इमेज किंवा तुमचं जे काही योजना असेल काय असेल ते इमेज टाका. त्यानंतर तुम्ही हे सर्व टाका, तुमचं न्यूजचं काय असेल ते टाका किंवा स्पोर्ट्स असेल ते टाका. ते पोस्ट लिहिताना तुम्हाला सगळं दिसेल. आता हे पोस्ट तुम्ही मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, कसंही असेल ते तुम्ही असं करू शकता. त्यानंतर आता हे पोस्ट कसं लिहायचं या बाबतीतसुद्धा माझे ऑलरेडी व्हिडिओज आहेत. तो व्हिडिओज तुम्ही पहा की SEO फ्रेंडली पोस्ट कसं लिहायचं, मराठी अभिमानावरती तुम्हाला तो पोस्ट दिसेलच. टिप्स फॉर यूजिंग मॅन्युअल शेडर्स, मग हे तुम्हाला हे सगळं तुम्हाला हे आता हा मॅन्युअल शेडर हा माझा प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टवरती तुम्हाला हे सर्व असं दिसतं. तुम्ही असं अपलोड करू शकता. हे मी घेतलं.
अशा पद्धतीने तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता. आणि इथे पब्लिश नावाचा ऑप्शन्स आहे. या पब्लिश नावाच्या ऑप्शन्सला करायच्या अगोदर तुम्हाला इथे काही कॅटेगरीज वगैरे पण तुम्हाला या साईडला दिसतील. जसं की फॉर्मॅट काय स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, गॅलरी, इमेजेस वगैरे इथं खाली तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही इथे कॅटेगरी नावाचा ऑप्शन्स आहे. हा कॅटेगरीमध्ये कोणतं कॅटेगरीमध्ये हा मोडतो. जसं की आता हा टेक्निकल आहे तर मला एक कॅटेगरी पहिल्यांदा ॲड करावं लागेल. ह्यामध्ये मला दिसत नाही तर मी इथं ॲड न्यू कॅटेगरी करेन आणि इथं मी लिहिल की टेक्निकल. आणि इथं मी पॅरेंट कॅटेगरीजला मी काहीच नाही करणार. ओके ॲड न्यू कॅटेगरी करेल. ओके तर हे टेक्निकल करेल बस. आणि त्याच्यानंतर टॅग असेल तर तुम्ही ॲड करा. जर तुमच्याकडे टॅग असतील तर ठीक आहे, नसतील तर तुम्ही यूज फ्रॉम द मोस्ट यूज्ड टॅग. त्याच्यानंतर टेम्पलेट्स आहे तर टेम्पलेट्स तुम्ही इथं थीमच वापरताय तर थीमच करा. त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली आल्यानंतर ॲस्ट्रा इथं तुम्हाला काय करायचं आहे कंटेनर सेआउट म्हणजे बाकीचं जे सेटिंग्स आहे ते तुम्हाला इथं करावं लागतात. जसं की नॉर्मल आहेत, अनबॉक्स्ड आहे, बॉक्स्ड आहे, ते काही करू नका तुम्ही. इथे नंतर डिसेबल सेक्शन, डिसेबल मोबाईल हेडर, डिसेबल टायटल, डिसेबल ब्रेडकम्स, डिसेबल फीचर्ड इमेज, डिसेबल बॅनर एरिया आणि डिसेबल फूटर. तर तुमचं फूटर नाही तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही नाही दाखवू शकत. डिसेबल टायटल तर डिसेबल टायटल्स करायचं असेल तर तुम्ही डिसेबल टायटल पण करू शकता. पण मी इथे काहीच करू नका. पोस्टसाठी जर तुम्हाला पेज असेल तर तुम्हाला हे चेंजेस करावं लागतं. त्यानंतर फीचर्ड इमेज तुम्हाला सेट करावं लागतं. फीचर्ड इमेज कसं असतं तुम्ही आल्यानंतर समजा हे सर्व तुम्ही केलात तर फीचर्ड इमेज म्हणजे तुमचा एक थंबनेल असतो. जसं की आता यूट्यूबवरती थंबनेल बघता तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ वगैरे तर त्याच पद्धतीने फीचर्ड इमेज असतो या पोस्टसाठी सुद्धा. ते तुम्हाला करावं लागेल. आता इतकं केल्यानंतर तुम्ही ते मेटा डिस्क्रिप्शनचं जी लेंथ आहे ती 160 कॅरेक्टर आहे. तर ते तुम्हाला मेटा डिस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला इथे टाकावं लागेल. समजा की आता इथे एक मेटा डिस्क्रिप्शन्स मी इथे टाकलं. इथं असं काहीतरी असं लिहिलं की मेटा डिस्क्रिप्शनचं मॅन्युअल शेडर्स असं इतकं मी इथं कॉपी केलं आणि इथून मी इथे मेटा डिस्क्रिप्शन्समध्ये टाकलं आणि इथे मी पेस्ट केलं. एवढं पेस्ट केल्यानंतर आता इथं 229 आहे पण 160च्या दरम्यानच पाहिजे हे. तर गार्डन वेस्ट मी काय करतो हे कॅन्सल करतो आणि अजून थोडंसं कॅन्सल करावं लागेल मला. वे टू हँडल वेस्ट पर्टिक्युलरली ऑर्गॅनिक अँड गार्डन वेस्ट. तर मी पर्टिक्युलरली हा शब्द पण काढतो आणि वन इफेक्टिव्ह वे. इफेक्टिव्ह वेपेक्षा मी इथं वन वे टू हँडल वेस्ट अँड ऑर्गॅनिक एवढं मी ठेवतो. आता 163च आहे पण मेंटेनिंग अ सस्टेनेबल एन्व्हायरमेंट क्रुशियल aspect of has become वेस्ट मॅनेजमेंट इन टुडेज फास्ट. ठीक आहे मी एवढं काढतो आणि इथे 134चं आहे. ठीक आहे मी आता इथं खाली जर आला तर तुम्ही मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ ओके आहे, कंटेंट लेंथ पण ओके आहे. इंटरनल लिंक आता इंटरनल लिंक म्हणजे जर तुम्ही समजा या ह्याच्यामध्ये जर तुम्ही कुठलं एखादं इंटरनल लिंक जर देणार असाल तुम्ही एखाद्या दुसऱ्या पोस्टचं तुम्ही हेही वाचा असं म्हणून ज्यावेळेस लिंक देता तो असतो तुमचा इंटरनल लिंक. एक्सटर्नल लिंक पण तुम्ही देऊ शकता. एक्सटर्नल लिंक म्हणजे तुमचा बाहेरचा एखादा लिंक जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही विकिपीडियावरून घेतलात, एखाद्या मोठ्या वेबसाईटवरून घेतला तर ती लिंक्स तुम्ही तुमच्या वेबसाईटला जोडू शकता. तर ते तुम्हाला हे दोन्ही एरर पण निघून जातात. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे करू शकता पब्लिश. इथं पब्लिश नावाचा ऑप्शन्स आहे. पब्लिश नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करू शकता. तर हा तुमचा पोस्ट तुमच्या व्हिडिओवरती कसा दिसतो ते पण तुम्ही पाहू शकता. बघा तुमचा जो काही वेबसाईट आहे ती वेबसाईटची पहिल्यांदा तुम्हाला नाव दिसेल. इथं तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट आहे की तुम्हाला लोगो पण डिझाईन करावा लागतो. आता ते लोगो वगैरे कसं डिझाईन करायचं तुम्ही वेबसाईट डिझाईनचा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घ्या. कस्टमाइज नावाचा ऑप्शन्सला तुम्ही क्लिक केला तर इथे साईट आयडेंटिटी नावाचा एक ऑप्शन्स येतो. बघा मी कस्टमाइज नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केलं तर इथे साईट आयडेंटिटी नावाचा ऑप्शन्स आहे. या साईट आयडेंटिटी नावाच्या ऑप्शन्सला जर तुम्ही क्लिक केला तर बघा इथे आल्यानंतर इथे तुम्ही काय करू शकता. इथे आल्यानंतर पहिल्यांदा इथे लोगो इन्स्टॉल करू शकता. जर तुम्ही लोगो बनवला नसाल तर तुम्ही लोगो बनवायला शिका पहिल्यांदा. पण लोगो कुठे बनवायचं, लोगो बनवण्यासाठी तुम्ही मला मागचाच एक व्हिडिओ आहे जो कॅनवाचा मी फुल ट्युटोरियल दिला होता तो तिथे बघून तुम्ही लोगो इमेजेस वगैरे सगळं बनवायला शिका. आता समजा माझा एखादा लोगो असेल तर तो लोगोज तुम्ही इथे इन्स्टॉल करू शकता आणि तुम्ही करू शकता. आता समजा हे एक लोगो आहे की जो फ्रीलान्सरचा लोगो आहे. समजा मी याला कॉपी केला आणि हाच लोगो मला आता इथे इन्स्टॉल करायचा आहे. तर मी काय करू शकतो इथून मी असं क्रॉप करू शकतो. जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे तुम्ही क्रॉप करा. ठीक आहे त्यानंतर ओके करा. तर तुमचा जो काही लोगो आहे तो लोगो तुमचा इथे दिसेल. पण आता याची साईज वगैरे खूप जास्त दिसते. तर तुम्हाला काय करायचं आहे की लोगोची जी विड्थ आहे ती तुम्हाला कमी करायची. तुम्हाला अशीच ठेवायचं आहे फ्रीलान्सर. आणि तुम्हाला जो वेबसाईटचं नाव वगैरे जर तुम्हाला चेंज करायचं असेल
तर तुम्ही ते नाव पण चेंज करू शकता. तुम्ही ते खाल्ल्यानंतर इथं समजा ह्या वेबसाईटचा साईट टायटल आहे तो तुम्हाला चेंज करायचा आहे, तो तुम्हाला लिहायचा आहे फ्रीलान्सरच. तुम्ही एक फ्रीलान्सरची वेबसाईट बनवत असाल समजा, तर तुमच्या वेबसाईटचं जे काही नाव असेल तर तो तुम्ही नाव तुम्ही इथे ठेवू शकता. जसं की आता मी इथे लिहिलं फ्रीलान्सर, तर फ्रीलान्सर इथं नावाचं ऑप्शन सुद्धा आलं, तुम्ही तो इथे करू शकता. आता ते नंतर तुम्ही इथं मोबाईलवरती हे दिसायला पाहिजे का, कसं दिसतं तुमच्या मोबाईलवरती, कसं दिसतं हे सर्व तुम्हाला इथं दिसेल. ह्या अशा पद्धतीनं तुम्ही एक वेबसाईट डिझाईन करू शकता. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, टॅगलाईन्स वगैरे तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नाही तर तुम्ही पब्लिश करू शकता. आता ही जी वेबसाईट आहे ते तुम्ही साईट आयडेंटिटी नावाची चेंज केलात. ह्याचा कलर चेंज करायचा असेल तर समजा मी इथं क्लिक केलं, इथं डिझाईनला जायचं आहे. डिझाईन्सला गेल्यानंतर तुम्ही इथे थोडंसं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी जर करता आलं तर तुम्ही हे करता. हे बॉर्डर्स आहे, तर बॉर्डर्स जो आहे तो बॉर्डर्स आता डिझाईन झाला. तर मला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड डिझाईन करायचं आहे. तर मी इथं बॅकला जाईल आणि इथे मी डिझाईन्स करेल. जसं की आता मला इथं हे करायचं आहे समजा अशा पद्धतीनं ग्रीन करायचं, तर ग्रीन करेल मी. तुम्हाला थोडंसं अशा टाईपचं ठेवायचं तर मी अशा टाईपचं ठेवेल. तर तुम्ही हे असं वेबसाईट डिझाईन करू शकता आणि खाली तुम्ही एक असं पोस्ट पण लिहू शकता, त्यानंतर तुम्ही पब्लिश करू शकता. आता हे झालं पोस्ट, एकच पोस्ट मी लिहिलं. असे तुम्ही भरपूर सारे पोस्ट लिहू शकता. मी इथे बॅक जातो, अजून भरपूर काही इथे आहे की ज्यावरती तुम्ही हे करू शकता. त्या पद्धतीने मी आता इथं पहिल्यांदा एक ओपन करतो, तर ओपन केल्यानंतर डिसमिस करतो. आता मात्र तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, इथे तुम्हाला काही सेटिंग्स करून घ्यावे लागतील की जेणेकरून तुमचं हे वेबसाईट्स डिझाईन्स होईल. आता मी इथं फ्रीलान्सर मी इथं समजा इथं क्लिक केलं तर पहिल्यांदा तुम्हाला असं पोस्ट दिसलं, दुसरा तिसरा चौथा पोस्ट, असंच तुम्हाला डमी पोस्ट जर तुम्ही करत गेले तर तुम्हाला असे सर्व पोस्ट दिसत राहतील. पण मी यावेळेस होम पेज ओपन करतो त्यावेळेस हे सर्व पोस्ट दिसतात. पण होम पेज मला एक डिझाईन करावं लागतं. हे होम पेज कसं डिझाईन करायचं हे मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओजमध्ये मी इलिमिनेटरच्या सहाय्याने एक पेज बिल्डर वापरून एक वेबसाईट प्रॉपरली कसं डिझाईन करायचं हे मी तुम्हाला शिकवेल. पण अबाउट अस क्लिक केल्यानंतर अबाउट अस म्हणजे आपल्या माझ्याबद्दल माहिती कळाली. कॉन्टॅक्टस क्लिक केलं तर कॉन्टॅक्टस अजून एक राहिला आपला कॉन्टॅक्टस. तर कॉन्टॅक्टसला काय करायचं आहे, तुम्हाला डॅशबोर्डला जायचं आहे आणि इथे एक प्लगिन इन्स्टॉल करायचं आहे. इथं एक प्लगिन असेल तर ठीक आहे, एक WP फॉर्म नावाचं प्लगिन ऑलरेडी आहे. नसेल तर तुम्ही जाऊन प्लगिन इन्स्टॉल करा. प्लगिन कसं इन्स्टॉल करायचं मी तुम्हाला सांगितलं. आणि नंतर ऑल फॉर्म आहे आणि ॲड न्यू आहे. तर मला काय करायचं आहे की ऑल फॉर्मला मी इथं क्लिक करतो. जर असेल त्यामध्ये तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही ते करू शकता. क्रिएट युअर फॉर्म, तुम्ही इथं क्रिएट युअर फॉर्म करतो, किंवा तुम्हाला एक नसेल तर तुम्ही क्रिएट केल्यानंतर सुद्धा तोच ऑप्शन्स येणार आहे. त्यानंतर लेट्स गो करा. लेट्स गो केल्यानंतर मला इथं ब्लँक फॉर्मसुद्धा आहे. जर तुम्ही नवीन फॉर्म बनवणार असाल, नाव वगैरे मोबाईल नंबर वगैरे घेणार असेल तर ते घ्या, किंवा युजर टेम्पलेट्स नावाचा हा एक टेम्पलेट्स आहे, तो तुम्ही टेम्पलेट्स घ्या. हा एक सिम्पल असा एक फॉर्म आहे, तो फॉर्म मी आता इथं घेतो आहे आणि हा फॉर्म मला काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. तर मी काय करेल की हा एक फॉर्म आहे, मी डन केला. चला, आणि याच्यानंतर तो जो फॉर्म आहे तो मी इथं डन केला आणि सिलेक्ट एक्झिस्टिंग पेज, क्रिएट अ न्यू पेज. तर मी इथं एक्झिस्टिंग पेज मी इथे क्लिक केलं आणि इथं लेटस एवढं केलं. अबाउट असला मी इथे लिहिलं, डन केलं. तर बघा इथे आल्यानंतर मला आता काय करायचं आहे बघा, लक्षात ठेवा की जो काही पेज आहे, जसं की आता मी इथं ओपन करतो तर हा माझा अबाउट असचा पेज ओपन झाला. पण मी इथं कॉन्टॅक्ट असला क्लिक केल्यानंतर मला इथं कॉन्टॅक्ट असं यायला पाहिजे. तर मी काय करतो, बॅक जातो पहिल्यांदा आणि इथं बॅक गेल्यानंतर आता जो काही मी WP फॉर्ममध्ये, समजा इथं मी WP फॉर्ममध्ये आलो तर इथं ऑल फॉर्ममध्ये मला जायचं आहे. ऑल फॉर्ममध्ये गेल्यानंतर एक सॅम्पल फॉर्म आपण क्रिएट केलं होतं. त्या क्रिएट केलेल्या सॅम्पल फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं एडिट नावाचं ऑप्शन्स आहे, एडिट नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही काय करा, बॅक जावा आणि इथे एक बघा शॉर्टकोड नावाचं एक ऑप्शन्स भेटेल तुम्हाला. इथे या ठिकाणी तो शॉर्टकोड आहे ना, तो तेवढंच फक्त तुम्हाला कॉपी करायचा आहे. आणि कॉपी केलेला जो शॉर्टकोड आहे तो तुम्हाला परत पेजेसवरती यायचा आहे. आणि पेजेसवरती आल्यानंतर जो ऑल पेजेसवरती इथे येतो आणि इथे कॉन्टॅक्टसचा जो काही पेज आहे आपला, त्या कॉन्टॅक्टसच्या पेजमध्ये एडिट ऑप्शन्सला जाईल मी आणि इथे हा जो काही आहे तो फक्त इथं मला तो शॉर्टकोड फक्त पेस्ट करायचा आहे, बाकी काही करायचं नाही आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं अपडेट करायचं आहे. एवढं अपडेट केला त्याच्यानंतर तुम्ही इथं तुमच्या ज्यावेळेस वेबसाईटवरती जाल त्यावेळेस कॉन्टॅक्टसला ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुमचा हा फॉर्म ऑटोमॅटिक तुमचा ओपन होईल, तो आपण शॉर्टकोड्स टाकल्यामुळे. आणि त्याच्यानंतर कोणी तुम्हाला नाव वगैरे लिहिलं किंवा ईमेल ॲड्रेस वगैरे लिहिलं, त्यानंतर सबमिट केलं तर ते तुमच्याबद्दल कॉन्टॅक्ट होऊन जाईल. तो कॉन्टॅक्ट असता तो तुम्हाला फॉर्म तिथं मिळून जाईल. आता त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनचं इथं पेज कोणाला जर वाचायचं असेल तर ते वाचू शकतात. तर अशा पद्धतीनं जर इथे आपल्याला आणखी एक पेज क्रिएट करायचं आहे, तो म्हणजे ब्लॉग पेज. तर तुम्हाला काय करायचं आहे, फ्रीलान्सरवरती आलात तर तुम्ही डॅशबोर्डवरती आलात तर तुम्हाला पेज कसं क्रिएट करायचं हे तर कळालं की तुम्ही इथे पेजेसवरती आलात, ऑल पेजेस आहे, ॲड न्यू पेजेस आहे. तर मी ॲड न्यू पेजेसवरती येतो आणि इथं मी ब्लॉग असं टाईप करतो. मी ब्लॉग टाईप केलं तर इथे काय करतो, मी ब्लॉग पेज क्रिएट करतो आणि फक्त बाकी काही नाही करत, मी इथं पब्लिश करतो. आता माझं असं झालं की होम पेज नावाचा जो काही पेज आहे तो होम पेज आता
मी ओपन केलं की तो पूर्णपणे माझे सगळे पोस्ट दिसतात, पण हे ब्लॉग पेज ज्यावेळेस क्लिक करतील त्याच वेळेस सगळे पोस्ट दिसायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सेटिंग करावी लागणार. बघा मी इथं फ्रीलान्सरला आलो, तर इथं माझं ज्यावेळेस वेबसाईटला क्लिक करतो किंवा वेबसाईट ज्यावेळेस माझं असं ओपन होतं त्यावेळेस हे पेज असं ओपन होतं. तर मला हे पेज डिझाईन करायचं आहे, मला हेडर बनवायचं आहे, तर हेडर बनवलं, फुटर पण बनवायचं आहे, तर फुटर बनवणं हे पण आपलं काम आहे. पण इथे मला हा एक पेज ओपन होतो, पण इथं ब्लॉग नावाचा पेज ॲड नाही झाला. तर मला काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस ब्लॉग पेज ॲड केलं होतं आपण, तर त्यावेळेस या मेनूजमध्ये हा ब्लॉग पेज काय नाही आला, कारण आपण तो जो कर्सर आहे टिक केलं नव्हतं. जर तुम्ही टिक केला असेल तर तो ऑटोमॅटिक इथं आला असता, तुमच्या इथे आलेला असेल जर तुम्ही केलेला असेल टिक. तर तुम्ही काय करा, फ्रीलान्सरला इथं आता बघा इथं मी डॅशबोर्डवरती येतो आणि परत एकदा मी ॲपिरन्सवरती जातो. थोडंसं चॅलेंजिंग असतं थीम्समध्ये कस्टमाइज, आणि इथं मेनूज आहे, मेनूज ऑप्शन्सला मी इथे क्लिक करतो आणि इथे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आता मला काय करायचं आहे, हा ब्लॉग पेज आहे ना तो मला इथं मेनूजमध्ये ॲड करायचा आहे. आता मेनूजमध्ये ॲड केलं तर हा ब्लॉग पेज दिसायला लागणार. आता काय करतो की ज्या वेळेस मी पेज ॲड करेल त्यावेळेस तो मेनूजमध्ये दिसला पाहिजे, असा माझा एक उद्देश होता. म्हणून मी इथं ऑटोमॅटिक टॉप न्यू लेवल पेजेस टू द मेनू हे मी क्लिक करतो आणि सेव्ह मेनू करतो. आता इतकं केलं की माझा आता जो वेबसाईट आहे त्या वेबसाईटला मी व्हिजिट केल्यानंतर बघा हा ब्लॉग इथं दिसतो आहे. ह्या ब्लॉगला क्लिक केल्यानंतर हा ब्लॉगच दिसतो. इथं ब्लॉग दिसतो काय, नाही दिसत. मी होमला क्लिक केल्यानंतर हे सगळं दिसतं, पण मला होमला क्लिक केल्यानंतर हे दिसायला नाही पाहिजे. मी ब्लॉगला क्लिक केल्यानंतर हे दिसायला पाहिजे. लक्षात घ्या, तुमचा वेबसाईट ओपन केल्यानंतर ब्लॉग ओपन केल्यानंतर तुमचा हा असा दिसतो, ते असं नाही दिसायला पाहिजे. होमला क्लिक केल्यानंतर असा दिसतो, ते असं नाही दिसायला पाहिजे. ते मला फक्त होमला क्लिक केल्यानंतर फक्त होम पेज दिसलं पाहिजे, ब्लॉग सगळे नाही दिसले पाहिजे. ते फक्त ब्लॉगला क्लिक केल्यानंतर दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी एक महत्त्वाची सेटिंग आहे. तुम्हाला काय करायचं आहे, डॅशबोर्डवरती जायचं आहे आणि इथे खाली सेटिंग नावाचं एक ऑप्शन्स आहे, इथे रीडिंग नावाचं एक ऑप्शन्स आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. 2 सेटिंग्स खूप महत्त्वाचे तिथं. त्यामध्ये हा रीडिंग नावाच्या ऑप्शनला युअर लेटेस्ट पोस्ट, जे तुम्ही पोस्ट लिहिलात ते लेटेस्ट पोस्ट होम पेज डिस्प्ले होतं. तो होम पेज तुम्हाला होम पेजच दिसलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सेकंड हे करून स्टॅटिक पेज आणि इथे होम पेजला तुम्ही होम असं सिलेक्ट करा. हे होम सिलेक्ट केलं त्यानंतर पोस्ट पेज कुठलं, ब्लॉग पेज, तर मी इथं ब्लॉग पेज करेल. हे 2 गोष्टी करा. तुमचे पोस्ट किती दिसले पाहिजे, ॲट अ टाइम्स तुमचे 4-5 पोस्ट दिसले पाहिजे तर मी इथे 4 करेल, किंवा तुम्हाला 5 दिसलं पाहिजे तर 5 करा, 6 करा. ते काय करायचं, फुल टेक्स्टमध्ये दिसलं पाहिजे, फुल टेक्स्ट, किंवा एक्सपर्ट दिसायला पाहिजे एक्सपर्ट, तुम्हाला साईड बार वगैरे सगळं दिसलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर आता हे तुम्ही काय टिक करताय तर करा, नाही तर नका करू, कारण आत्ता सध्या इंडेक्सिंग केला तर लगेच तुमचं होत नाही. तर मी सेव्ह करतो आता सध्या तरी. एवढं जर केलात तर हा एक महत्त्वाची सेटिंग आहे. दुसरी सेटिंग्स तुमची बघा, रायटिंग, रीडिंग, डिस्कशन, त्याच्यानंतरच एक परमॅलिंकची एक सेटिंग खूप महत्त्वाची सेटिंग आहे. इथे परमॅलिंकच्या सेटिंग्सला गेल्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे. इथं पोस्ट नेमला सिलेक्ट करा, प्लेन असेल काही असेल तर पोस्ट नेमला सिलेक्ट करा, बस. त्यानंतर तुम्ही सेव्ह चेंजेस करा. आता तुमचा जो काही वेबसाईट आहे तो वेबसाईटमध्ये ज्यावेळेस तुम्ही भरपूर सारे असे पोस्ट लिहिणार त्यावेळेस मात्र तुम्हाला हे सर्व कळेल, लक्षात येईल, त्यावेळेस समजेल. तर आता इथं तुम्ही केलात त्यानंतर बस. हे 2 सेटिंग महत्त्वाचे आहेत, तेवढे करा. आता मी तुम्हाला दाखवतो की ज्यावेळेस आपण हे चेंजेस केलेत, आता मी ज्यावेळेस होम पेज ओपन करतो त्यावेळेस हे पेज आता मी इथं क्लिक केल्यानंतर तुमचा होम पेज ओपन व्हायला पाहिजे आणि ब्लॉगला क्लिक केल्यानंतर ब्लॉग ओपन व्हायला पाहिजे. हे होत नाही आहे, म्हणजे आपण काय केलं ते अपडेट केलं नाही किंवा झालेलं नाही आहे, असं काहीतरी इश्यू असेल. तर आता आपण काय करूया, पुन्हा एकदा मी तिथे जातो आणि इथे पेजेस नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करतो, नाही सॉरी सेटिंग नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करतो. इथं रीडिंग सेक्शन्समध्ये जातो आणि इथे होम केलं, हे केलं. इथे मी सेव्ह चेंजेस केलं नाही आहे, मी इथे सेव्ह चेंजेस करतो. सेव्ह चेंजेस केल्यानंतर सेटिंग सेव्ह झालेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही विजिट करू शकता आणि इथे रिफ्रेश एकदा करा. रिफ्रेश केल्यानंतर सुद्धा हे होत नसेल तर इथे एक ऑप्शन्स आहे बघा. आता हा एक इश्यू आहे, हा एक एरर आहे, हा डिबग्स असतो, त्याच्यामुळे हा तुमचा एक रिफ्रेश नाही होतो. जसं की आता मी इथं ब्लॉग केल्यानंतर इथं ब्लॉग दिसलं पाहिजे, होम केल्यानंतर तुम्हाला इथं होम पेजेस दिसलं पाहिजे. त्यासाठी काय करा, इथे कस्टमाइज नावाचं एक ऑप्शन्स आहे, याला तुम्ही क्लिक करा. हे आपल्याला वेबसाईट डिझाईन करताना मी सर्व सांगितलं आहे ते तुम्ही करू शकता. इथे तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला एक होम पेज सेटिंग नावाचं ऑप्शन्स आहे, इथं तुम्ही क्लिक करा आणि तिथं तुम्ही इथं होम आहे तर इथं तुम्ही होम सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली ब्लॉग आहे तर इथं तुम्ही ब्लॉग सिलेक्ट करा. ह्या ब्लॉगच्या ठिकाणी तुम्ही अबाउट अस सिलेक्ट केलात तर तुम्हाला इथं अबाउट अस नावाचा ऑप्शन्स दिसतो, पण इथं सुद्धा तो तुम्हाला तेच दिसत आहे. मी इथं ब्लॉग सिलेक्ट करतो आणि इथं होमला मी होम सिलेक्ट करतो.
आणि इथं मी पब्लिश करतो. वेबसाईटवरती जाल तुम्ही बघा, इथे हा वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला मी ज्यावेळेस ओपन करतो त्यावेळेस मात्र आता मी होमला सिलेक्ट केल्यानंतर होम येतो आणि ब्लॉगला सिलेक्ट केल्यानंतर ब्लॉग येतो. ज्यावेळेस तुमची वेबसाईट असते, मी आता समजा हे ब्लॉगच नेलं, फक्त वेबसाईटचं ओपन केलं तर वेबसाईट ओपन केल्यानंतर मला फक्त होम पेजच ओपन होईल, हे मात्र खरं. आता मी तुम्हाला पुढील व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला इलिमिनेटरच्या सहाय्याने ई कॉमर्सची वेबसाईटच्या अगोदर एक स्टॅटिक वेबसाईट कशी बनवायची हे पण मी तुम्हाला शिकवेल. पण तुम्हाला काय करायचं आहे, असे ब्लॉग पोस्ट लिहित राहायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी जे सांगतो बोललो ते म्हणजे पैसे कसे कमवायचे. बघा, त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागणार आहे, तुम्हाला एक गुगल ॲनालिटिक्सचा जो काही कोड आहे तो तुम्हाला गुगल ॲडसेन्सला तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. तुम्हाला गुगल सर्च कन्सोल जे तुम्हाला ब्लॉगिंगला कनेक्ट करायचं आहे ते कसं कनेक्ट करायचं, फाईल एडिटरच्या सहाय्याने कनेक्ट करायचं आहे. त्यासाठी बेटर तुम्हाला एक सांगतो की माझा 249 रुपयाचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये मी स्टेप बाय स्टेप ही सगळी माहिती दिलेली आहे. आणि त्यावरती जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं जर तिथे करत राहिलास तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकता येईल आणि तुम्हाला करता येईल. जर तुम्हाला ते कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही लिंक मी डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेलं आहे. www.digitalmarathi.course.in नावावरती माझं हे 249 रुपये तुम्हाला लागणार आहेत. पण त्यावरती तुम्ही स्टेप बाय स्टेप 37 व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओज पाहून तुम्ही सिम्पल पद्धतीनं गुगल ॲडसेन्सद्वारे पैसे कमाई करू शकता. गुगल ॲडसेन्सचे जो काही कोड आहे तो कोड तुम्हाला फक्त जाऊन तुम्हाला फाईल एडिटर्समध्ये प्लेस करावा लागणार आहे. गुगल ॲनालिटिक्स कसं सेटअप करायचं, गुगल सर्च कन्सोल कसं सेटअप करायचं, गुगल ॲडसेन्स कसं सेटअप करायचं, पैसे कमावण्यासाठी आपण गुगल ॲडसेन्सची परमिशन कशी घ्यायची, टिप्स काय आहेत, हे सर्व मी त्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आता काय करायचं की एवढं जर सगळं तुम्ही केलात तर एक वेबसाईट पण प्रॉपर पद्धतीनं कसं डिझाईन करायचं, कसं एक कस्टमाइज करायचं, वेबसाईटला आपण कसं नाव द्यायचं, आपण पोस्ट कसे लिहायचे, SEO फ्रेंडली पोस्ट कसे लिहायचे हे पण मी तुम्हाला सांगितलं. हे तर मी डमी पोस्ट घेऊन सांगितलं. ब्लॉगिंगची सुरुवात अशी होते, प्रॉपर पद्धतीनं ही ब्लॉगिंगची सुरुवात जर तुम्ही केलात, ब्लॉगिंगवरती तुम्हाला एक आयडिया झाली की आता मी हे ब्लॉगिंग करू शकतो, रोजचे रोज पोस्ट लिहा. त्याच्यानंतर गुगल ॲडसेन्सला अप्लाय करा. गुगल ॲडसेन्सला अप्लाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला तिथे परमिशन्स मिळते. तिथे मी तुम्हाला आता एक पुढच्या एका व्हिडिओजमध्ये गुगल ॲडसेन्सला परमिशन्स घेण्यासाठी कम्प्लिटली एक असा व्हिडिओ बनवेल की ज्याच्याद्वारे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला गुगल ॲडसेन्सची नक्की परमिशन मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे कम्प्लिटली ब्लॉगिंगचा पूर्ण सेक्शन थोडक्यात शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून भरपूर काही आहे ब्लॉगिंग्समध्ये, जर शिकायचं असेल तर तुम्ही कोर्स घेऊन पण शिकू शकता. अन्यथा तुम्ही हळूहळू माझे येणारे व्हिडिओज पहा, तुम्हाला सर्व काही शक्य होईल, सर्व इझिली तुम्हाला समजून जाईल. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि सपोर्ट करा. कारण मी तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओज देतो आहे की जे तुम्हाला खूप युजफुल असणार आहेत आणि तुमच्यासाठी खूप फायदेमंद असणार आहेत. तर चला आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.